आता आपण सोर्स ऑफ फंड आपला क्रिएट झाला. आता इथे आपण डिस्कस केलं होतं 1000 अकाउंट डेली वाले. पण माझं टार्गेट आहे आणि बँकेचं टार्गेट आहे 10,000 अकाउंट. आता हे आपण आपल्या जो इन्कम त्यासाठी आपली मार्केटिंग पॉलिसी. आता त्या डेली वाले अकाउंट्स मध्ये त्याला 100 रुपया फक्त 5% इयरली ग्रॅच्युइटी. त्याच्यात जर त्यांनी 6 महिन्याच्या अंदर विड्रॉल केला तो पैसा तर त्याच्यात 6% डिडक्शन होते. आणि 6% डिडक्शन मीन्स कशासाठी? कारण त्याच्या एजंटला द्यायला लागते 4%. जो डेली कलेक्ट करून राहिला त्याला पर्सेंटेज द्यायला लागेल. त्याचा पेट्रोल एक्सपेन्सेस आहे आणि 2% मॅनेजमेंट फी. आपल्या स्टाफला पेमेंट द्यायचा. म्हणजे 6 महिन्याच्या अंदर जर त्याने केला तर आपला लॉस होऊन राहिला. म्हणून हा -6% चार्ज असतो. आणि जर 6 महिन्यानंतर त्याने पैसा काढला तर त्याला फक्त जेवढं सेव्ह झालं तेवढंच भेटेल. आणि जर त्याने 1 वर्ष कंटिन्यू ठेवला तर त्याला 5% व्याज भेटेल. आता आपल्याला अकाउंट येईल कशी? बाकी बँक फक्त त्याला 5% देतात. आपण काय देतो या अकाउंट्समध्ये? ह्या 100 रुपयात जर आपल्याजवळ तो अकाउंट काढत असेल तर माझ्या ऑफिस मधून जे काही सर्व्हिसेस चालतात जसे शॉप ॲक्ट लायसन्स, फूड लायसन्स, उद्यम रजिस्ट्रेशन, इन्कम टॅक्स रिटर्न, जीएसटी रिटर्न, पीएफ विड्रॉल, इन्कम सर्टिफिकेट, श्रम कार्ड, whatever the services, टोटल फ्री. आता फ्री कसं? इथे आपण फक्त जे गव्हर्नमेंटची फीज आहे. जर शॉप ॲक्ट लायसन्स 24 रुपये, फूड लायसन्सला 500 रुपये गव्हर्नमेंट फीज. आपण त्याला फक्त गव्हर्नमेंट फीज चार्ज करतो. आणि ही फीज काही बँक नाही भरणार. बँक मध्ये काही म्हणजे आपल्याला असं फक्त आपण आपली मेहनत फ्री देऊन राहिलो. मेहनत सर्व्हिस आपण आपली सर्व्हिस देऊन राहिलो. त्यासाठी आज स्टाफ रेडी होऊन राहिला. ठीक आहे. हे जगलं जर त्याला फ्री भेटलं 100 रुपयाच्या खात्यावर तर त्याची इनडायरेक्टली वर्षभरात 5,000 रुपये वाचते. पेमेंट देऊ शकतो. पेमेंट देऊ ना तो बँकेतून दे. काय करून 2 व्यक्ती हँडल करतात. 2 व्यक्ती हँडल करतात तो पेमेंट. तेवढं तर आपल्याला लायबल करावंच लागेल. कारण मार्केटिंग पॉलिसी. आता मार्केटिंग मध्ये आपण काय वाचतो? एजंटचं कमिशन वाचून राहिलो. जो एजंटला जो कमिशन जाणार होतं ते वाचून राहिलो तर तो आपला प्रॉफिट आहे. याच्याकडून आपण 100 रुपयाचं अकाउंट ओपनिंग चार्ज आपला 100 रुपये जो नॉन रिफंडेबल आहे. हा पैसा त्याला जर फॉर्म भरेल तर नॉन रिफंडेबल आहे 100 रुपये. याच्यामध्ये आपली मॅनेजमेंट फी झाली. सगळं आता 100 असे जर आपले 1000 अकाउंट असेल तर 100 रुपये 1 लाख रुपये होऊन राहिला त्या माध्यमानं. आणि हा 1 लाखात वर्षभरात त्या स्टाफचा पेमेंटही निघून जातो. आपण सगळं कॅल्क्युलेटेड प्लॅन आहे. 1000 अकाउंट्सची जर आपण सर्व्हिस देऊन राहिलो त्याच्याकडून 100 रुपये नॉन रिफंडेबल घेऊन राहिलो तर त्या स्टाफचा पेमेंट निघून राहिला. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा पैसा येईल तर बँकच पे करेल. बरोबर आहे. त्यानंतर हा फक्त थॉट मध्ये आहे. अजून इम्प्लिमेंटेशन मध्ये आहे. जसे या 100 रुपये त्याला आपण स्किल डेव्हलपमेंट, मनी मल्टीप्लिकेशन and कंपाउंडिंग ऑफ फंड, पैसे को पैसा बनाता है. पर कैसा बनाता है कोई नहीं पढ़ा. बराबर है. पैसे को पैसा बनाता है पर कैसे बनाते कोई नहीं पढ़ा. तो सब बनाते हैं और चुप बैठ जाते. तो अपन मार्केट में देंगे ना, नॉलेज देंगे. करना उनके हाथ में. आपण फक्त नॉलेज देऊ. करायचं नाही करायचं तुमच्या हाती. पण त्याला हे दिसेल की जे बँक दुसऱ्या बँका काहीच नाही दे हे बँक ऍक्टिव्ह ह्या सर्व्हिसेस फ्री देऊन राहिले. फ्री सेमिनार्सच्या माध्यमाने. बरोबर आहे. आपल्याला नॉलेज देऊन राहिलं तो आपल्याशी कनेक्ट राहील. आणि हे सगळं जेव्हा त्याला फ्री देत आहोत त्याच्यात एक अटही ठेवली आहे. हे जेव्हा फ्री देत आहोत ना त्यात एक अट आहे. त्याला फक्त 2 अकाउंट रेफर करायचे. हा नेटवर्क मार्केटिंगचा फॉर्म्युला आहे. हा नेटवर्क मार्केटिंगचा आपण इथं फॉर्म्युला लावला. 2 204 408
म्हणजे आपल्याला मार्केटिंग करायसाठी विशेष एजंट नेमायची गरज नाही. हा कस्टमर्स आपला एजंट बनतो. हा कस्टमर्स आपला एजंट बनतो. त्याला जर सर्व्हिस पाहिजे तर फक्त 2 अकाउंट रेफर करायचे. त्यासाठी खूप निग्लिजिबल टार्गेट आहे. खूप निग्लिजिबल टार्गेट. कोणी पण इझिली 2 अकाउंट रेफर करू शकते. पण ते 2 चे 4 करताय ना, तो एजंटच काम करून राहिला. त्याच्यामुळे आपण हा टार्गेट जो आहे हा इझिली क्रॉस करू. 10,000 अकाउंट्स. आता हे एकच ब्रांच करेल का? नाही. त्याच्या ब्रांच डिवायडेशन होईल. आता हे फ्री देऊन राहिलो. याच्यामध्ये एक लॉजिक सांगतो. जिओ जेव्हा मार्केटला आला त्याने 1 वर्ष आपल्या फुकटमध्ये नेट दिलं. भाई बरोबर आहे. भाई बरोबर वाटते. फुकट भेटून राहिलं. आणि आता विचार पहा. आता 600 रुपयाचं तेच त्याच्या 600 रुपये मागणार. फुल पैसा वसूल. 750 बरोबर. फुल पैसा वसूल. सवय लावून दिली. आपण हे समजतो. आपण काय करू? हे काय आयुष्यभर फुकट नाही देऊ शकत. एक वेळा आपलं टार्गेट कंप्लीट झालं, सर्व्हिसेस स्टॉप. 2 वर्ष देऊ आपण. लेकिन अभी हम लोग क्यों उसका सर्विस ले रहे हैं? सब लोग जियो, सब मैक्सिमम लोग के पास जियो होगा क्योंकि उसका सर्विस बहुत अच्छा है कंपेयर टू एयरटेल, वोडाफोन ने आइडिया को लिया, वीआई बना दिया, आइडिया को कंपेयर किया, तो इसमें जो भी करेंगे हम सर्विस बहुत अच्छी रहेगी. आता और यहाँ भी खुल रहा है तो सर्विस पार्ट से सेल्फ एम्प्लॉयमेंट जनरेट होगा. अपने यहाँ के लड़के बाहर जॉब नहीं करेंगे. जो भी हमारे पास जितने लोगों की रिक्वायर होगी वो सब यहाँ पे जॉब कर सकते हैं. वो भी हम जनरेट कर रहे हैं. आता जसं जेव्हा जिओने फ्री दिलं मार्केटमध्ये टेलिनॉर, युनिनॉर, अमके अशा हजारो कंपन्या होत्या. आज फक्त मोजून आयडिया, वोडाफोन एक झाली, एक एअरटेल आहे, एक जिओ आहे आणि एक बीएसएनएल. फक्त 4च. याने फ्री देऊन काय केलं? मार्केटच खतम केलं. आपण फ्री देऊन काय करणार आहोत? आपल्या मार्केटमध्ये टिकायचं तर मार्केटची मोनोपोली ब्रेक करावं लागेल. त्यासाठी आपण फ्री देऊ. कारण मार्केटमध्ये जे चालू आहे त्याच्यापैकी जेव्हापर्यंत आपण त्याला ऍडव्हान्स देऊ नाही तेव्हापर्यंत तो कस्टमर आपल्या बँकेकडे अट्रॅक्ट होणार नाही. तर ही झाली आपली मार्केटिंग पॉलिसी. ठीक आहे. आता आपला जो सोर्स ऑफ फंड क्रिएट झाला. आता ह्या प्रत्येकाला एफडी वाल्याला, आरडी वाल्याला आपल्याला व्याज द्यायचा आहे. हाच जर पैसा आपण आपल्या जवळ ठेवू तर इंटरेस्ट क्रिएट होणार नाही. बँकिंग फॉर्मॅट चालतील लोन केसेसवर. तर आपलं पहिलं सेगमेंट आहे लोन केस. आपण हे लोन वाटतो. पण कोणते लोन? आपण जास्तीत जास्त डील फक्त सिक्युअर्ड लोन मध्येच करू. सिक्युअर्ड लोन मध्ये कोणते येते? लॅब, जसं लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. प्रॉपर्टी मॉर्गेज केली, आपण त्याच्या सातबाऱ्यावर बोजा चढवून दिला, गहाण ठेवली आपल्या बँकेकडे. आपण त्याला जे रेट ऑफ इंटरेस्ट बँक डिसाईड करेल त्या रेट ऑफ इंटरेस्ट त्याला देऊ. कारण बोजा चढवल्याने काय होतं, तो ती गोष्ट विकू शकत नाही आणि दुसरीकडे गहाण ठेवू शकत नाही. पण त्याला एक तर हे पैसे वापस द्यावं लागेल, नाहीतर बँक जप्तीची कारवाई करेल. जे काही आपलं लिगल टीम मध्ये ते करेल. सेकंड आहे हाऊसिंग लोन. पण ह्या वर्षी आपण हाऊसिंग लोन चालू नाही करू कारण एवढा पैसा पण आपल्याजवळ आहे. तो नेक्स्ट इयर सेगमेंट. थर्ड लोन, जसा हा डेली अकाउंट वाला जो 100 रुपये काढता याची प्रत्येकाची अपेक्षा आहे की लोन मिळावं आणि याला जर आपण लोन नाही देऊ तर हा खाता बंद करतो. म्हणून याची पॉलिसी आपण क्रिएट करू. जो स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे जो नेक्स्ट मीटिंगला पाहू. आणि थर्ड पॉइंट आहे जो आपण आता जस्ट 15 एप्रिल पासून स्टार्ट करतो लोन सेगमेंट मध्ये, मायक्रो फायनान्स. मार्केटमध्ये मायक्रो फायनान्स चालू आहे. मार्केटमध्ये ऑलरेडी मायक्रो फायनान्स चालू आहे. एचडीएफसीचा मायक्रो फायनान्स आहे. ऍक्सिसने सुद्धा मायक्रो फायनान्स केलं. प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटी, छोट्या मोठ्या बँक्स या मायक्रो फायनान्स चालवून जातात. आता मायक्रो फायनान्स हे सुद्धा सिक्युअर्ड लोन मध्ये आहे. कारण 10 बायांचा गट तयार होतो आणि 10 बायामध्ये एक प्रत्येक बाई एकमेकाची गॅरंटर राहते. जर एकीनं पैसे नाही भरले तर त्या 9ला ते पैसे भरावे लागतात. कारण त्या 9 लोकांना त्या बँकेसोबत विश्वास ठेवावा लागतो. आता मायक्रो फायनान्स लोन कसे होतात? फॉर एक्झाम्पल एक 25,000चं लोन. त्या 25,000च्या लोन मध्ये 1500 रुपये डिडक्शन होते. पूर्ण पैसे भेटते का आता? 1500 रुपये कशाचे? इन्शुरन्स, प्रोसेसिंग फीज, व्हॉटएव्हर, हे त्याचं डिडक्शन.
आणि त्या बाईला भेटता हातात 23,500. इन हँड भेटले तिला 23,500. आता याची रिकव्हरी कशी होते? 600 रुपये हप्ता, असे 50 हप्ते. म्हणजे हे बाई देऊन जाईल त्या बँकेला 50 हप्त्यात 30,000 रुपये एका वर्षात. आता लोन दिलं 25,000, रिकव्हर झाले 30,000, मायनस 25,000 जर आपण केले तर बँकेला प्रॉफिट झालं 5,000 रुपये एका बाईच्या मागे. झालं? म्हणजे बँकेला प्रॉफिट झालं 5,000 रुपये वर्षभरात आणि इन्स्टंट प्रॉफिट झालं 1,500. हे इन्स्टंट प्रॉफिट आहे. रिडक्शन मीन्स व्हॉट? इन्स्टंट प्रॉफिटच आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण 14 लोक इन्व्हेस्ट करा, 14 लोकांचे 5 लाखाच्या माध्यमाने आपल्याजवळ 70 लाख रुपये मिळतात. याच्यातले 20 लाख रुपये आपण बँकेत डिपॉझिट ठेवले आणि मार्केटमध्ये आपण 50 लाख रुपये मायक्रो फायनान्सच्या माध्यमाने आपण लोन डिस्ट्रीब्यूट केलं 25,000च्या सेगमेंटमध्ये. 25,000 रुपयाच्या यांनी जर आपण हे पैसे वाटले, आपण टोटल 200 बायांना हा पैसा आपण वाटून राहिलो. आता 1,500 रुपये एकाच्या मागे, असे 200च्या मागे 3 लाख जो इन्स्टंट प्रॉफिट होऊन राहिला. आणि 5,000 रुपये 200 बायांच्या मागे 10 लाख रुपये. आता 10 लाख आणि 3 लाख जर प्लस केले तर 13 लाख रुपये वर्षभरात विदाउट कंपाऊंडिंग फॉर्म मध्ये जर याला न टाकता आपण 13 लाख रुपये प्रॉफिट जनरेट करून राहिलो फक्त आपल्या असलेल्या रक्कम म्हणजे 50 लाख. याच्यामध्ये आपण मार्केट म्हणून जो फंड आपल्याजवळ एफडी डेली अकाउंटच्या फॉर्मॅट मध्ये येऊन राहिला तो यूज केला का? तो करायचा नाही आपल्याला. म्हणजे आता चर्चेत नाही आला कारण की खूप वास्ट कॅल्क्युलेशन होऊन जाईल, बॉन्सिंग होऊन जाईल डोक्यावर. फक्त आपल्याजवळ जो पैसा आहे आपण त्याच्यावर चर्चा करतो. 13 लाख रुपये. आता दर हप्त्यात 600 रुपयाच्या माध्यमाने रिकव्हरी होऊन राहिली. 200 बाया देऊन राहिल्या म्हणजे एका महिन्यात 1,20,000 रुपये हप्त्याला. आणि याला जर मंथली कन्वर्ट केलं तर 4,80,000 म्हणजे 5 लाखाच्या जवळपास. 5 लाखामध्ये आपण पुन्हा 20 बायाला पैसा देऊ शकतो नेक्स्ट मंथ मध्ये. मग जेव्हा त्यांना पुन्हा 20 बायाला देतात त्याचं सुद्धा कंपाऊंडिंग फॉर्म इंटरेस्ट चालू होते. तर असं करता करता हा 13 लाखाचा प्रॉफिट कंपाऊंडिंग फॉर्म मध्ये 20 लाख फक्त 50 लाखाच्या कॅल्क्युलेशनवर फक्त एका लोन सेगमेंटवर मायक्रो फायनान्स. पण विमा झाला 4,80,000 जे तुमचं मंथली प्रॉफिट निघत आहे याच्यावर बँकचे एक्सपेन्सेस नाही का? आपल्याकडे काय ना एक्सपेन्सेस अलग राहते. ठीक आहे. हे काय आपण डॉट प्रॉफिट नाही जात, त्याच्यात एक्सपेन्सेस बी राहतात. ते कट होईल. ते कट होईल ना कारण त्याची बॅलन्स शीट बनते. डेली ह्या बँकेमध्ये डेलीची बॅलन्स शीट बनेल. रोज संध्याकाळी त्याचं 5 वाजता क्लोजिंग होईल. वीकली बॅलन्स शीट, 15 दिवसाची बॅलन्स शीट आणि महिन्याची बॅलन्स शीट. आणि जेवढे इन्व्हेस्टर आहे सगळ्यांना मंथली बॅलन्स शीट मिळेल रीडिंगसाठी. कुठे प्रॉफिट आहे, लॉस आहे, किती खर्च झाला, कुठे झाला. आणि त्याच्यावर जेव्हा आपण दर महिन्यात जेव्हा आपली प्रोसिडिंग आपल्याला लिहायला मीटिंग कॉल होते तेव्हा त्या विषयावर चर्चा होऊन त्याला सर्वांमध्ये ठराव मंजूर करावा लागतो. लक्षात याचा एक्सपेन्सेस बी राहतात. विदाउट एक्सपेन्सेस कसं चालणार आहे? आपलं पेमेंट द्यायचं आहे, इलेक्ट्रिक द्यायचं आहे, रेंट आहे, चहा पाणी आहे, मीटिंग एक्सपेन्सेस आहे. जसं आपण इथे बसलो मीटिंग एक्सपेन्सेस आलेच ना. सगळे एक्सपेन्सेस करून स्टाफ पेमेंट करून देन निघते प्रॉफिट. अजून याच्यावर कोणाचा क्वेश्चन? म्हणजे फक्त आपण 50 लाखावर जर 20 लाख रुपये कमवून राहिले म्हणजे पर्सेंटेज मध्ये जर याला कॅल्क्युलेट केलं तर आपण 40% प्रॉफिट जनरेट करतो विदिन इयर. याच्यामध्ये आपल्याजवळ जो डेलीचा पैसा येऊन राहिला, एफडीचा पैसा येऊन राहिला, तो पैसा कुठे कॅल्क्युलेट करू शकतो. जर आपल्याजवळ जर बँकेजवळ 10 CR आहे दॅट मीन्स आपण कमीत कमी 1 CR चा प्रॉफिट जनरेट करू 10%च्या माध्यमाने. 50 लाख रुपये जरी आपले एक्सपेन्सेस गेले तरी बँकेला 50 लाख रुपये वाचतात छोट्या अमाऊंट मध्ये. हे तर फक्त आपण आपल्याजवळ असलेला पैसा आहे. आपण जर 100 रुपये मार्केट म्हणून उचलायच्या पहिला आपण लोन वाटून राहिलो, कोणतीच बँक करत नाही. मार्केट म्हणून पहिला फंड रिसीव्ह करते कोऑपरेटिव्ह सोसायटी, देन इन्व्हेस्ट करते. बरोबर आहे.
हा तर झाला आपला लोन सेगमेंट पार्ट. आता याचं मॅनेजमेंट कसं राहील, बँकेचं मॅनेजमेंट आणि कंट्रोलिंग. मॅनेजमेंट मध्ये आपल्याला एक ब्रांच मॅनेजर लागेल हेड ऑफिस साठी. आपण 2 महिन्यामध्ये 4 ब्रांचेस चालू करतो. हे पहिली ब्रांच आहे आपली, जे हेड ऑफिस आपला समतानगर, जे बिल्डिंग आपण किरायाने घेतलेली आहे. अजून किराया घर घ्यायचा आहे कारण ते अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. दिलीप भाऊ तुम्हाला काल दाखवली आहे. राठोड साहेब आपल्या देखा आहे बरोबर आहे. मॅक्सिमम लोकांनी पाहिलेली आहे ती बिल्डिंग. ठीक आहे. सेकंड ब्रांच आपण टाकणार हमदापूर. थर्ड ब्रांच आहे सेवाग्राम. हातीकर मॅडमकडे चांगलं घर आहे सेवाग्रामला, बरोबर आहे मॅडम, आता चर्चा झाली होती या विषयावर. हो सर. आणि फोर्थ ब्रांच आपण टाकणार हिंगणी. कालच देखील मला सांगितलं त्या क्षेत्रामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेच नाही. आणखी त्याच्यात एक ऍडव्हान्टेज हे आहे की तिथे एक प्लांट चालू होता जो नोबल होता ना, तिथे ते बंद झालं कधीच, पण तिथे एक मोठा प्लांट चालू होता. नाही हिंगणीला ते होतं काही वर्ष. हा, तर तिथे एक प्लांट चालू होत आहे केमिकली फार्मसीचा. तर तिथलं जर आपल्याला एक हे भेटलं म्हणजे तिथले जे काही एम्प्लॉई आहे त्यांचं पेमेंट करणं, म्हणजे त्यांच्यासोबत जर आपलं झालं, त्या कंपनी सोबत टॅप झालं तर आपल्याला त्याचा खूप जास्त फायदा होतो. स्ट्रॅटेजी मध्ये येतो पार्ट. ठीक आहे. आता ह्याचा फक्त आपल्या इनिशियल लेवलवरच्या 2 महिन्याच्या. आता आपण बँका चालू ब्रांचेस कशा चालू करतो. सर्वात पहिला आपण डीडीआर ऑफिस मधून जेवढ्या वर्धा जिल्ह्यात कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, ज्या ऍक्टिव्ह आहे आणि ज्या इनऍक्टिव्ह आहे, असा डेटा आपण डीडीआर ऑफिस मधून काढतो. तिथं माझी चांगली फिलिंग आहे, तिथं मी डेटा काढतो. म्हणजे आपल्याला दिसेल की वर्धा जिल्ह्यात 150-200 वडेवर एवढ्या कोऑपरेटिव्ह सोसायटी वर्धेमध्ये आहे, एवढ्या ऍक्टिव्ह आहे, एवढ्या इनऍक्टिव्ह आहे. आता त्या सोसायटीच्या 15 किलोमीटरच्या एरियाचा आपण अभ्यास करू. प्रत्येक वेळेला आणि जर दिसेल की या क्षेत्रात तर सोसायटीच नाहीये, तर मग आपण पहिला प्राधान्य त्या क्षेत्राला देऊ. कारण जिल्ह्यामध्ये जवळपास 7 तालुके आहेत, 8 तालुके आहेत, बरोबर. 8 ब्रँच तयार करायची कॅपॅसिटी पहिला सुरुवातीला तालुका लेवलला तरी ते आहे ना पहिली ब्रांच. रुरल एरिया आहे पाहिजे तर काही करत नाही. आधी फक्त तालुका लेवलला आपल्याला टार्गेट करायचं. पहिली जे आहे ना, सर्वात पहिलं बिल्डअप होईल हेड ऑफिस. तालुका लेवलला ऑलरेडी खूप असतात. तालुका लेवलवर खूप आहे. जेवढं इन्कम तालुका जेव्हा कॉम्पिटिशन शहरातून नाही होत तेवढं इन्कम शहर प्रॉफिट नाही देत. शहरात प्रॉफिट नाही. शहरात प्रॉफिट का नाही भेटत. शहराची गोष्टच करून नाही राहिलो. मी काय बोलायलो, मी तालुक्याला जर ठेवलं, तुम्ही जसं वर्धेला हेड ऑफिस करताय, समुद्रपूरला मला डिस्टन्स खूप आहे. समुद्रपूर तहसील आहे, ठीक आहे. समुद्रपूरला जर आहे तर समुद्रपूरच्या तहसीलच्या अंदर जेवढे खेळ आहेत ते स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे. तुम्ही जो बोलून राहिले ना, हा स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे. हा आपण आता आज फक्त प्लॅनिंग या विषयावर चर्चा करतो. स्ट्रॅटेजीवर आज चर्चा करतच नाही आपण, फक्त मोठी चर्चा करून राहिलो. थोडक्यात म्हणजे मेन इम्पॉर्टंट आपलं हे आहे प्लॅनिंग आहे की जिथं कोणत्या बँक नाही काही नाही ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ब्रांचेस डिस्ट्रीब्यूट करू. कारण पण जेव्हापर्यंत आपला बेस तयार होणार नाही, म्हणजे आपले हेड ऑफिस तयार होणार नाही, तोपर्यंत आपण ब्रांच बी डिस्ट्रीब्यूट करू शकतो. कारण त्या ब्रांचेसचं कंट्रोलिंग हेड ऑफिस करेल. मग त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर मॅनेजमेंट पाहिजे. मग मॅनेजमेंटसाठी आपल्याला टेक्नॉलॉजी यूज करावं लागेल. आजचा काळ टेक्नॉलॉजीचा आहे ना. विदाउट टेक्नॉलॉजी वी कांट डू एनिथिंग. काहीच नाही करता येईल आपल्याला. त्यासाठी आपण सॉफ्टवेअर हायर करणार आहोत, ज्याच्यामध्ये SMS फॅसिलिटी, व्हॉट्सअप फॅसिलिटी, ऍपच्या माध्यमातून त्याला त्याचं स्टेटमेंट त्याच्या ऍपनुसार देता येईल. अशा प्रकारचं आपण सॉफ्टवेअर इनिशियल लेवलवर बनवू, ज्याच्यामुळे आपला डेटा सुद्धा हॅक झाला नाही पाहिजे. कारण बँकिंग फॉर्मॅटमध्ये पैसे चोरी गेले चालते, डेटा चोरी नाही गेला पाहिजे. तर तो क्लाउड बेस असतो. सगळा डेटा संध्याकाळी सिस्टमवर क्लाउडवर ऑटोमॅटिक रिस्टोर्ड होतो. अशा प्रकारची टेक्नॉलॉजीचा राहते. अजून आपण त्या विषयावर चर्चा व्हायचं आहे, तर स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू आणि सॉफ्टवेअर आपण फायनल करू. अच्छा, जर तुमच्याजवळ सिकेजवळ सॉफ्टवेअरवाले आहे नागपूरचे, बरोबर आहे. सेकंड थिंग, एजंट कंट्रोलिंग. ज्या बँका डुबते
बँकेमध्ये आपण मगाशी बोललो हा सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे एजंट. पैसा आला, त्याला काय पडली, एखाद्या हप्त्यात गरज पडली, त्यांनी पैसे खर्च केले आणि तो पहिला गरीब माणूस तो नेक्स्ट वीकला कुठून भरेल पैसे, बरोबर आहे? आणि मग तो कुठं तर जुळवा करून बँकेत टाकणार. पहिली गोष्ट आपण त्याच्या हातात कमांडच नाही देणार. त्या तो फक्त त्याचं काम आहे फक्त पैसे कलेक्ट करा. आता कसं? जेव्हा हा एखादी व्यक्ती अकाउंट ओपन करेल आपल्या बँकेत 100 रुपयाचं, हे एजंटला फक्त आपण फॉर्म इश्यू करतो, अकाउंट ओपनिंग फॉर्म. तर जेव्हा तो फॉर्म आपल्या बँकेत येईल, त्याचं व्हेरिफिकेशन त्याच्या डेटामध्ये स्टोअर होईल, देन त्याचा पुस्तक बनल, डेली अकाउंटचं, आरडीचं एक बुक क्रिएट होईल ना, ते बुक राहील, त्याच्यावरती स्टेटमेंट राहील, ते प्रिंटेड राहील, ते पण आपण टेक्नॉलॉजीमध्ये ऍड करू. तर हे जे पुस्तक आहे, आता जनरली बँका काय करते, त्या एजंटच्या हाती पुस्तक देते. जनरली बँक त्या एजंटच्या हाती पुस्तक देते आणि ते पुस्तक तो एजंट त्या कस्टमरला देते. कधी कधी काय होते, तो एजंट चोरून बँकेतून एखादी असं पुस्तक, माझा 22,000चा लॉस झाला एका असा, म्हणून मला तो एक्सपिरियन्स आहे. मी त्याच्या हातात पैसा देत गेलो कारण मला त्याला पाहिजे होतं, ते बँक कुठं आहे काय मला नव्हतं माहिती, पण त्याला पैसेच नाही भरले, 22,000चा लॉस झाला, मला नाही भेटले पैसे. आणि शेवटी त्यानं कसं तरी अकाउंट व्हेरिफिकेशनच्या नावानं ते पुस्तक माझ्याकडून घेऊन गेलं आणि मी क्लेम करणार होतो त्याच्यावर. 22,000 रुपये काही छोटी रक्कम नाही आहे, बरोबर आहे? तर हा एजंट काय करतो, ते पुस्तक त्याला देतो. तर पहिली गोष्ट आपण त्याच्या हातात हा पॉवर्स नाही देणार की तो पुस्तक त्या कस्टमरला देऊन दे. त्याच्यासाठी आपण एक बिझनेस डेव्हलपमेंट टीम, हे एक वेगळं सेगमेंट आहे. बिझनेस डेव्हलपमेंट टीम त्या कस्टमरला जाऊन भेटा, त्या कस्टमरला जाऊन व्हिजिट करेल आणि त्याचं पुस्तक त्याला त्याच्या हाताने, जो ब्रांच मॅनेजर सही करेल, त्याचं अकाउंट आपल्या सॉफ्टवेअरला एंट्री झाली, ते पुस्तक तो बिझनेस डेव्हलपमेंट टीम त्या कस्टमरकडे जाईल आणि त्याला मिळेल. आणि तो जे बिझनेस डेव्हलपमेंट टीम आहे, ते बिझनेस डेव्हलपमेंट टीम हे सर्वात मोठी टीम आहे जे कस्टमरला आपल्या बँकेशी जोडण्यामध्ये हेल्प करेल. बिझनेस डेव्हलपमेंट टीम पहिली गोष्ट त्याला त्याचा डेटा देऊन पण एक सोल्युशन आहे. बिझनेस डेव्हलपमेंट टीमलाही पेमेंट देण्यापेक्षा किंवा तर चला ते बँकेचीच टीम असेल, बँकेची टीम 2700 रुपयाला ते जसं बसमध्ये तिकीट निघतात ना, हो तर ते आहे ना, आता ते हार्डवेअर आहे, एक 2700 रुपयाला मिळतं, तो ते डेली स्लिप देतात कस्टमरला. पण तो प्लान आदित्याने ट्राय केला होता, फेल झाला. नाही, तिथे आता यांनी सुरू केला आहे. तर ते टेक्नॉलॉजी मध्ये ऐक ना, नाही हे जे बिझनेस डेव्हलपमेंट टीम आहे याचं काम वेगळं आहे, या बिझनेस डेव्हलपमेंट टीमचं काम वेगळं आहे. हे फक्त काय पुस्तक नाही लिहून राहिलं, आपल्याला पुस्तक नाही पाहिजे, आपल्याला त्याचा डेटा हॅक करणं महत्त्वाचं आहे. कारण मार्केटमध्ये बिझनेस करण्यासाठी डेटाबेस हा सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. आपल्याला प्रत्येक कंपनीचे कॉल येतात, कसे येतात, आपला डेटा कोणतरी कुणाला तरी विकलेला आहे, डेटाबेस. तर बिझनेस डेव्हलपमेंट टीम सर्वात पहिलं ते पुस्तक त्या कस्टमरला देईल आणि त्याच्याकडे एक फीडबॅक फॉर्म लिहिल, तर त्याच्यामध्ये कोण आहे, किती मेंबर आहे, कोणता प्रोडक्ट कोणत्या वर्गात आहे, त्याच्यावर काय ॲसेट्स आहे, महिन्याला किती कमवतो, बिझनेसचं स्वरूप काय आहे, त्याच्या बिझनेसचे फोटो वगैरे सगळे. कारण भविष्यात लोन द्यायचं आहे ना, मग डेटा आपल्याला पहिलाच असला पाहिजे त्या कस्टमरचा. इच अँड एव्हरीथिंग, तो किती कमवतो, काय खातो, काय पितो, त्या सगळ्या फॉर्म मध्ये त्याच्याकडून बोलण्यात तो डेटा स्टोअर करेल. डेटा स्टोअर झाला म्हणजे काय म्हणाला, आपल्याला हे माहिती आहे का डॉक्टर साहेबाजवळ 10 लाख रुपये आहे, त्या डेटाच्या माध्यमातून अच्छा जवळ 2 लाख रुपये आहे, हा 50 रुपये महिना कमवतो. असा हजारो लोकांचा डेटा हे बिझनेस डेव्हलपमेंट टीम कलेक्ट करेल आणि दर 15 दिवसांनी त्या शॉपमध्ये तो जाईल, त्याला सजेशन्स पण देईल की किती सेल झाला, काय झालं, त्यासोबत चर्चा करेल. एक फॅमिली अशा प्रकारे आपण एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करणार. हा तर हे तर जस्ट एक थॉट आहे, हा सध्या कल्पनेत आहे आणि कल्पनेतूनच आयडिया क्रिएट होते. जसा छोटा भीम, नोबिता, डोरेमॉन तयार झाले, ते कोणत्या तरी माणसाच्या कल्पनेत आले होते ना, आहे का नाही? तशी हे सुद्धा एक कल्पना आहे, कुठं कमी जास्त होऊ शकते, चलते चलते सीखेंगे, थोडासा गिरेंगे, संभलेंगे, फिर उठेंगे. असं नाही का,
बोलतो तेच 100%. हे चालत चालत आपण याच्यावर स्ट्रॅटेजी नंतर बनवू आणि दर 2 महिन्यानं 3 महिन्यानं 1 महिन्यानं आपण आपल्या बँकेला अपडेट करू. जसं आपल्या मोबाईलवर एक अपडेटचं मेसेज येते 1-2 महिन्याने, सॉफ्टवेअर अपडेटचं काय मागते, अपडेट नाही करू तर अपडेट होऊन जातो, बरोबर आहे. तर बिझनेस डेव्हलपमेंट टीमचं काम हे आहे, फीडबॅक फ्रॉम बँक स्टेटमेंट चेक करायचं दर 15 दिवसानं, कारण बँकेत जे एंट्री आहे आणि त्याच्या पुस्तकावर जे एंट्री आहे ते खरंच मॅच होत आहेत का, त्याच्यामुळे जो होणारा लॉस आहे तो आपण कव्हर करू शकतो. कारण त्या एजंटला या माध्यमात आपण कंट्रोलिंग करतो. बिझनेस डेव्हलपमेंट टीम. सेकंड थिंग, हा जो डेटा आपण त्याच्याकडून घेऊन राहिलो, जेव्हा याला आपण लोन इश्यू करू तर आपल्याला माहिती पडेल की त्याची भले आपण सिबिलचं चेक नाही करणार, सिबिल चेक नाही करणार आपण, बरोबर आहे. कारण जर सिबिल चेक केलं तर तो आपल्याकडून लोनच नाही घेईल. तर कमीत कमी त्या माध्यमाने त्याचा जेव्हा हा व्यक्ती 15 दिवसानं 1 महिन्यानं त्याच्याकडे चालला तर त्याचा व्यवहार त्या बिझनेस डेव्हलपमेंट टीमला माहित पडत आहे आणि तो फीडबॅक फॉर्मवर येऊन जातो. डेली मंथली त्याचा डेटा, त्याचा व्यवहार, त्याचं बोलणं चालणं, त्याची इन्कम सोर्स, किती कमवते, किती खर्च करते. साध्या त्यांना जे छोटे छोटे व्यवसाय आहे यांना बुक किपिंग मॅनेजमेंट नाही, इन्कम अँड एक्सपेन्सेस कसे करायचे ते सुद्धा त्यांना माहित नाही पडत. ते सुद्धा नॉलेज आपली बिझनेस डेव्हलपमेंट टीम त्या कस्टमरला प्रोव्हाइड करत. कारण याच्या मागे असं आहे की त्याला आपल्या बँकेशी जोडून ठेवायचं, तो तुटला नाही पाहिजे. कारण तो सॅटिस्फाईड राहील तो पुन्हा 10 अकाउंट रेफर करेल, तो एफडी पण देईल, तो आरडी पण देईल. कारण विश्वास त्याचा आपल्याशी क्रिएट होईल. कारण कोणताच धंदा, प्रत्येक धंद्यामध्ये विश्वास महत्वाचा आहे. म्हणून त्याचा विश्वास जिंकण्यासाठी आपण बिझनेस डेव्हलपमेंट सेक्शनचा क्रिएशन करणार आहोत. याला आपण पेमेंट आपल्या बँकेकडून जाईल. नाव मेन टॉपिक इन्व्हेस्टमेंट. आता पैसा सर्वात पहिले बँक चालू का करतो आपण, समाजसेवेसाठी की आपल्यासाठी? ऑब्वियस आपल्यासाठी म्हणजे काय, फिनान्शियल फ्रीडम, आर्थिक मुक्ती. आपण आर्थिक गुलामगिरीत आहोत, आपण आर्थिक गुलामगिरीत आहोत. प्रत्येक व्यक्ती आर्थिक गुलामगिरीतून जगून राहिला. 60,000 70,000 1 लाख रुपये भेटून राहिला, बट वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट अमाऊंट. आपण सॅटिस्फाईड नाही आहोत कारण आपण आर्थिक गुलामगिरीत आहोत. तर आपल्या त्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी फिनान्शियल फ्रीडम साठी हा कन्सेप्ट आपण तयार करतो. आता फिनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, आता आपल्या याच्यात फायदा झाला तर हा आपण स्वतःसाठी करतो. इथं पहिलं स्वतः देन बँक. इथं इक्वेशन स्वतःला बॅलन्स करायचं आहे आणि बँकेला बॅलन्स करायचं आहे. दोन्ही इक्वेशन आपल्याला बॅलन्स करायचे आहे. ते कसं, इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड. सर्वात पहिले जे 20% अमाऊंट आपल्याजवळ असेल ते आपल्या सेव्हिंग अकाउंट मध्ये किंवा आपल्या जे काही बँकेचं अकाउंट आहे नॅशनलाइज बँकेत त्याच्यात ऑलवेज राहील रोटेशनसाठी. मगाशी एक टॉपिक बोललो का वन टाइम जर पैसा मागायला आपल्याजवळ लोक आले तर आपल्याजवळ पैसा असला पाहिजे ना. सर्वांच्या सर्व पैसा मार्केटला टाकू न. जर एखादी म्हणला आला 50 लाख रुपये माझा एफडी आम्हाला तुरंत पाहिजे, जे काही तुमचे डिरेक्शन घ्या, तर त्याला द्यायला इन्स्टंट पैसा पाहिजे. कारण ट्रस्ट त्याच्यावर, त्याचा ट्रस्ट नाही तुटला पाहिजे. बँकिंग फॉर्मॅट ट्रस्टवर चालतं. तर 20% अमाऊंट ऑलवेज जेवढी आपल्याजवळ इन्व्हेस्टमेंट असेल त्याचा 20% ऑलवेज आपल्याजवळ बँकेत असेल. आता ह्या 20% चा फायदा काय बँकेतून, हा आपल्याला 2.77 इंटरेस्ट नॅशनलाइज बँक सेव्हिंग अकाउंटवर आपल्याला पे करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 CR जर आपल्या बँकेत आहे तर आपल्याला 2,77,000 रुपये हा आपला प्रॉफिट निघते, ज्याच्यावर आपला मॅनेजमेंट एक्सपेन्सेस निघते, त्या इंटरेस्ट पण निघते आहे का नाही. 40% अमाउंट विल डिस्ट्रीब्यूट लोन्स इन व्हेरियस सेगमेंट्स. वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये जसं मायक्रो फायनान्स, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, हाऊसिंग लोन, डेली अकाउंट्सला लोन, त्या माध्यमाने आपण 40% अमाउंट लोन मध्ये डिस्ट्रीब्यूट करू. आणि आता झाले 60%, 40% हा इन्व्हेस्टमेंट होईल प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये आपण हा आपला सेगमेंट. चल हा आपला सेगमेंट आहे. हा जो 40% अमाउंट आहे हा प्रोजेक्ट मध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. सर्वात पहिला प्रोजेक्ट जो आपण चालू करतो तो आहे लेआउट. कारण लँड, कोणतीही लँड घ्या, लँडचा रेट अप्रिशिएट असते.
मशिनरीज डिप्रिशिएट असतात. एखादी कार घेतली ना दुसऱ्या दिवशी विकायची आहे 10 लाख घेतली 9 लाखात नाही मागा 8 लाखात मागा. पण आज जर प्लॉट घेतला 10 लाखात उद्या कमी कमी 10 लाख 20,000 तर जाईल. म्हणजे अप्रिशिएट रिअल इस्टेट अप्रिशिएट राहतं. ज्याच्यामध्ये एक्सपर्ट दिलीप भाऊ आहे, अचल आहे इथे बसून, सुमित हिवरकर आहे, सीके आहे, बरोबर. त्यासाठी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथे इन्व्हाइट केले कारण त्याच्याजवळ त्या त्या क्षेत्रातलं नॉलेज आहे. लेआउट लेआउटमधून प्रॉफिट किती जनरेट होते दिलीप भाऊ? फॉर एक्झाम्पल 50%. आणि लेआउट टाकण्यासाठी काय लागते? पैसा. पैसा कोण देईल? सोर्स ऑफ फंड बँक. बँक पैसा देईल आपल्याला. मागाची गरज आहे. आपलं लोन किती मिनिटात अप्रूव्ह होईल? 1 मिनिटात. बिकॉज वी हॅव द अथॉरिटी. आपण अथॉरिटी आहो ना. कोणाला द्यायचा का करता आपण निर्णय घेऊ. बरोबर आहे. सक्सेसफुल प्रोजेक्ट होऊ शकते कारण तुम्ही सगळे एक्सपर्ट्स आहेत. मला तर नॉलेज नाही पण तुम्ही आहे ना चालवण्यासाठी. असे खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यावर आपण काम करू. आता प्रोजेक्ट कोणते? जो मेन सेगमेंट आहे आपला बँकेच्या माध्यमाने आपण सोर्स ऑफ फंड क्रिएट केला. हा पहिला सेगमेंट. सेकंड सेगमेंट आहे आपला R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट. कोणत्याही मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जा तिथे एक R&D सेक्शन असते. बघू रेल्वे में R&D है, रिसर्च एंड डेवलपमेंट हो आहे. सबसे ज्यादा पेमेंट R&D का है की तेरा है? R&D आहे. बरोबर आहे. सर्वात जास्त पेमेंट R&D सेक्शनच्याच लोकांचा असतो कारण ते रिसर्च करतात. एखादी केमिकल इंडस्ट्री असेल तर तिथे केमिकल इंजिनियर रिसर्च करेल. बरोबर. तसं आपण R&D हे सेगमेंट असं आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे एक्सपर्ट्स. जसं आता आपण इथं वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे आहोत. राठोड साहेबांजवळ क्रिप्टोचं नॉलेज आहे, तुमच्याजवळ रिअल इस्टेट आहे, डॉक्टर साहेबांजवळ मेडिकल नॉलेज आहे, भाऊजीजवळ कोऑपरेटिव्ह नॉलेज आहे. बरोबर. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले आपण वेगवेगळे लोक इथं जमलेलो. अशा प्रत्येक सेक्टरचा प्रत्येक व्यक्ती हा R&D मध्ये असेल आणि त्याला डेव्हलप करण्यासाठी एक डेव्हलपमेंट टीमही राहील जे त्याच्यावर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. जसं एखादी लेआउट टाकायचं आहे, जसं तुला दिलीप भाऊला माहित आहे की बा इथची जागा आहे एवढ्यामध्ये आपल्याला भेटू शकते, एवढा डेव्हलपमेंट कॉस्ट जाईल, पण एवढं बरोबर आहे. हा रेट ठेवला एवढ्यामध्ये एजंट्सला एवढे पैसे द्यायचे, पेट्रोल एक्सपेन्स वॉटेवर, त्याची काय म्हणते एक प्रोजेक्ट रिपोर्ट. काय केलं यांनी? रिसर्च केला. त्या लँडवर रिसर्च केली. खरंच तिथं लेआउट सेल होईल का? तिथं 500 रुपये रेट मिळेल का? हे अनालिसिस करतो ना आपण. हेच काम आहे R&Dचं. याचे जिवंत उदाहरण R&Dचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. आता हा प्रोजेक्ट मी स्वतः रिसर्च केलाय. माझ्याजवळ पैसा नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो. रिसर्च केला म्हणून सांगतो. आता तुम्हाला पडेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट द्या. इन्व्हेस्टमेंट द्या. सगळे म्हणून आपण डेव्हलप करू. दॅट इज R&D. फॉर एक्झाम्पल एक मी उदाहरण देतो. मेघे साहेब, सागर मेघे यांनी दुबईमध्ये हॉस्पिटल चालू केलं. हे ऐकलंय का तुम्ही कोणी? सर बराबर है. अब उन्होंने हॉस्पिटल कैसे चालू किया वहां पे दुबई में? ये खुद क्या है? नहीं, इसने क्या किया? इसके जो एक्सपर्ट्स हैं इनको सिर्फ कमांड दिली की मला इथे हे असा प्रकारचा प्रोजेक्ट करायचा आहे. आता हे एक्सपर्ट्स काम कोण करतात? त्यांना सॅलरी मिळते. जर एखादी ऑर्गनायझेशन एखाद्याला 1 लाख रुपये महिना पगार देत असेल ना तर त्याच्याकडून 10 लाख रुपयाचं काम वसूल केलं जातं. फुकट नाही भेटत त्याला 1 लाख रुपये. 5,000 देत असेल तर 50,000चं काम वसूल केलं जातं. पण त्या 1 लाखात आपण सॅटिस्फाईड आहोत. अरे 1 लाख रुपये पगार. पण हे तर पहा आपण त्याला कमवून किती देतो समोरच्याला. तसंच या एक्सपर्टला सॅलरी देते म्हणून हे एक्सपर्ट काय करतात? याच्यासाठी काम करतात. यांनी काय केलं? या प्रोजेक्टवर स्टडी केली. स्टडी मीन्स व्हॉट? रिसर्च. रिसर्च करून यांनी हा रिसर्च स्टडी याला सांगितलं की सर असं असं आहे. जसं आता मी तुम्हाला प्रेझेंट करतो. असं असं आहे, तसं तसं आहे. बरोबर. स्टडी करून याला ही गोष्ट पटली. पटल्यानंतर काय केलं याने? काय केलं? याला काय दिलं? फक्त फंड. सेम फंड म्हणून यांनीच काय केलं? हा प्रोजेक्ट इथं डेव्हलप केला. स्वतः केला का? नाही केलं. त्यानं बॅलन्स शीट बनवली, प्रोजेक्टेड बॅलन्स शीट बनवली, एक्सपेन्स लिहिले,
एक्सपेन्सेस लिहिले, जे काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असतात त्या सगळ्या गोष्टी यांनी मेन्शन केल्या, तेव्हा तो प्रोजेक्ट डेव्हलप झाला. तर सेम वेगवेगळ्या प्रोजेक्ट आपण रन करणार आहोत. फक्त एवढं सांगतो तुम्हाला, मार्केटचा कोणताच धंदा सोडायचा नाही, कोणताच धंदा सोडायचा नाही आपल्याला. फक्त काय करू आपण, ह्या लेआउटचा यासाठी आपण पहिला प्रोजेक्ट घेत आहोत का आपला जो लागलेला पैसा आहे, जो इन्व्हेस्टर्सचा पैसा आहे, तो लवकरात लवकर निघाला पाहिजे. कारण जेव्हा तो पैसा तुमचा जाईल तर तुमचं गुडविल तयार होईल, आत्मविश्वास तुमचा बिल्डअप होईल की अब इससे कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी कर सकते हैं आपण. मग नेक्स्ट प्रोजेक्ट वर काम करू. सेकंड प्रोजेक्ट चंदू आणि मी डिसाइड केला सिकाने मी नेक्स्ट इयर प्रोजेक्ट आहे, फक्त थॉट मध्ये आहे, अजून काम चालू नाही झालं. वॉटर पार्क, जसं फन अँड फूड आहे तशा प्रकारचं एक वॉटर पार्क आपल्याला नेक्स्ट इयर आपल्याला त्याच्यावर एक प्रोजेक्ट डेव्हलप झाला, फंड निघाला, तोच फंड कंपाऊंडिंग फॉर्म मध्ये टाकला, आपलं प्रॉफिट काढून घेतलं, आपली मुद्दल किंवा आपलं थोडं प्रॉफिट काढलं, उरलेला पैसा कंपाऊंडिंग मध्ये टाकू नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये. तसंच करून लिहितो तुम्ही, या लेवलवर कमवले तोच पैसा आपण दुसऱ्या लेवलवर टाकू, बरोबर आहे. ऐसी चलता है रियल इस्टेट. रियल इस्टेट प्रत्येक बिझनेस तसं चालतो, बरोबर आहे का नाही. तर कंपाऊंडिंग फॉर्म मध्ये पैसा क्रिएट होतो, पैसे को पैसा बनाना है, अशा बनते. तसाच रिसर्च अँड डेव्हलपमेंट जो प्रोजेक्ट उभा करेल त्या प्रोजेक्टला फंड कुठून मिळेल, एक तर इन्व्हेस्टर्स त्याला पैसा देईल काही पर्सेंटेज मध्ये, काही पर्सेंटेज मध्ये आपण आपल्या बँकेकडून लोन, कारण बँक चालवायची आहे, फुकट नाही घेऊ शकत तो पैसा, कारण बँकेला व्याज देऊ तर त्याला इंटरेस्ट भेटेल. भले बँक जरी आपली असेल तर ती आपली नाहीच आहे, आपण चालवणारा फक्त संचालक मंडळ, कारण बँकेचं इक्वेशन बॅलन्स ठेवायचं आहे आणि स्वतःचं इक्वेशन बॅलन्स ठेवायचं आहे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रोजेक्ट, जसा मी ऑगस्ट मध्ये राठोड साहेब आहे, अजून माझे 2-3 कलिग आहे ज्यांना मी कमांड दिली आहे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. जसं RBI 2022-23 स्वतःची डिजिटल करन्सी लॉन्च करणार आहे. जसं आपण फोन पे, गुगल पे वापरतो, तसं माझं मत आहे की इथून 5 वर्षांना डिजिटल करन्सीना ट्रान्झॅक्शन होईल. आणि मी म्हटलेलं होतं राठोड साहेब, जर तुम्हाला आठवत असेल की गव्हर्नमेंट विल अनाउंस डिजिटल करन्सी. यस, हे युनियन बजेट में उन्होंने किया, 30% टॅक्स लावला, जाऊ दे लावला पण लिगलाइज केलं ना, ते महत्वाचं. जे मला भीती होती की क्रिप्टो करन्सी बॅन होईल, होते का नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्यात नाही टाकला पैसा, आहे का नाही. आता आमची विशाल गोष्ट आहे, 8,000 रुपये त्याने 1-2 कॉइन घेतले, 72,000 रुपये त्यांनी प्रॉफिट जनरेट केला, बरोबर आहे, स्वतःच्या डोक्याने. कारण तो वैयक्तिक कन्सेप्ट मध्ये नाही, तो ग्रुप प्रोजेक्ट नाही. आता या माध्यमाला R&D च्या माध्यमाला 2 प्रोजेक्ट डेव्हलप होईल, एक ग्रुप प्रोजेक्ट आणि इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट. इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट असन, सपोज एखाद्या डोक्यात थॉट आहे की आपल्याला असं करायचं, तर त्याच्यावर काम कोण करेल, R&D सेक्शन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट त्याच्यावर काम करेल आणि तो प्रोजेक्ट ज्या व्यक्तीचा थॉट मध्ये आहे त्याला ते सांगेल. त्याला सांगल्यानंतर त्याला फंड येईल, त्याच्याजवळ काही फंड आहे, काही बँक फंड देईल, कारण तो पॅनलवर आहे. त्यानंतर त्याचं डेव्हलपमेंटचं कामही R&D करतो. आता तर कल्पनेत आहे, पण आपल्याला कल्पनेला बाहेर आणायचं, काळांतराने येईल. छोटा भीम आलाच ना, सगळे लहान पोरं वेळेस आहे, छोटा भीम, नोबिता, डोरेमॉन, वडवर, आहे का नाही, सगळ्यासाठी पागल आहे. कल्पनेतून आपण असा विचार करू शकतो. याच्यामुळे आपला सेल्फ इक्वेशन आणि बँक इक्वेशन हे इक्वल नाही, म्हणजे बँके बरोबर चाललं नाही आणि आपले स्वतःचे ग्रुप प्रोजेक्ट पण बरोबर चाललं. अशा प्रकारे इथून फंड क्रिएट होईल. आता तुम्ही क्वेश्चनिंग करू शकता. झालं. आता लास्ट टॉपिक आहे आपला क्रॉस क्वेश्चनिंग आणि नंतर आपल्याला जेवण करायचं सगळ्यांना. ऍक्च्युली तुम्ही 14 लोकांची टीम बनवली आहे, डिसाईड तुमची झाली झाली फायनल. म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर्स रेडी आहे. जर इन केस एखादी तुमचा फंड मुळे नाही जमलं, कारण कोणी मी जवळपास 25 लोकांना सांगितलंय हा प्रोजेक्ट, पण काही लोकांजवळ पैसा नसल्यामुळे त्यांनी नाही म्हटलं. त्या प्रोजेक्टला नाही कोणीच नाही म्हटलं.
आमच्याकडनं काय अपेक्षा आहे? भलाही जे लोक ह्या मध्ये ऍज अ इन्व्हेस्टर नाही आहे, पॅनलवर नाही, असं याचा अर्थ असा नाही होईल की ते या सिस्टमचा भाग नाही. कारण आपण काम करणार आहोत डेटाबेस जो आपल्याजवळ येणार आहे. आता आपण एवढे लोक बसलो, आपण एक डेटाबेसच आहोत. आपण आपल्याला आपल्या घरी किराणा पाहिजेच, कपडे पाहिजेच, कोणाकडून तर घेऊ ना. असंच फॉर एक्झाम्पल जर आपण स्वतःचं ऑर्गनायझेशन सुरू केलं, फॉर एक्झाम्पल मी छोटी गोष्ट करतो, किराणा दुकान आपण चालू केलं. तुम्ही ऑर्गनायझेशनचा पार्ट नाही पण तुम्ही केलं आणि कमांड दिली ह्या इन्व्हेस्टर लोकांना ग्रुपला किंवा दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा ह्याच व्यक्तीकडून घ्या. घेणं तर कुठून आहे, 40 रुपये साखर डिमांड 38 मध्ये देते. तेच जर तू डायरेक्ट 40 रुपये साखर 38 रुपये त्यांना होम डिलिव्हरी देशील तर तो तुमच्याचकडून बाय करेल. बरोबर आहे का? असं नाही की इन्व्हेस्टर आहे नाही ते हा सिस्टमचा पार्ट नाही. हे बँक हे फक्त आपली आहे आणि इथं प्रत्येकासाठी प्लॅन, पण त्यासाठी स्वतः उठू. जो पण स्वतःच नाही उठू लोकांनी कसं उठू, पहिले खुद तो बनना पडेगा. नाही, तो प्रश्न नाही माझा. माझा प्रश्न असा आहे की ऑलरेडी यू हॅव चूजन युअर इन्व्हेस्टर्स, राईट? सो वाय वी आर हिअर? ओके, सो आता तुम्ही म्हटलं की आपलं पण काहीतरी आपण पार्ट आहोत. फॉर एक्झाम्पल मी एका सेगमेंटमध्ये एक्सपर्ट आहे, तुम्ही वेगळ्या सेगमेंटमध्ये एक्सपर्ट आहे, तर तुम्ही आमचे यूज कशा प्रकारे करून घेणार आहात? येस यूज नाही करणार. यूज म्हणजे आमच्या डोक्याचा यूज कसा होईल? आमच्या डोक्याचा यूज कसा होईल? तुम्हीच होते वर्क कधी पहिला प्रोजेक्ट जो आहे लेआउटचा, ज्याच्यात वेगळे सगळे इन्व्हेस्टर्स आहेत, यांना इन्व्हेस्ट नाही करायचं. ते पार्टनर्स आहेत त्या प्रोजेक्टला, फक्त पहिल्या प्रोजेक्टमध्ये. आयुष्यभर जे प्रोजेक्ट चालू प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कोणीच पार्टनर नाही आहे. जो इन्व्हेस्टमेंट करेल तो पार्टनर. आता सिके आणि माझं बोलणं झालं, पहिला प्रोजेक्ट वर्धेत करू, मग नागपूरला आपल्याला एंट्री करायची आहे. तर त्यासाठी तुम्ही कन्स्ट्रक्शन करायला विशाल आहे, सुमित आहे, त्यांचं नॉलेज तिथं घेऊ ना, जिथे जिथे नॉलेज येईल. सेकंड थिंग, जसं मी बोललो R&D सेक्शन, जे प्रोजेक्ट डेव्हलप करा. भले तुम्ही या सिस्टमचा पार्ट नाही, पण अचानक फॉर एग्जाम्पल तुम्ही एक थॉट प्रोसेस सांगितली की ये विषय हो सकता है, इसके ऊपर रिसर्च करते हैं. R&D काय करेल, तुझा प्रोजेक्ट डिझाईन करून देईल, त्याची फीजही चार्ज करेल. प्रत्येक गोष्टीची फीज चार्ज होईल. फुकट कोणाला काहीच नाही भेटत, मलाही नाही भेटत, जो काम करता पैसे भेटतात. बरोबर आहे? या सिस्टम मध्ये जो व्यक्ती, फॉर एक्झाम्पल तुम्ही सिस्टमचा पार्ट नाही, एखादी FD रेफर केली, एखादी RD रेफर केली, त्याचं कमिशन बी जनरेट होईल. एखादी डेली अकाउंट 100 रुपये तुम्ही रेफर केलं, त्याचा 50 रुपये किंवा 100 रुपये जे काही निघेल त्याचा आपण, कारण एजंटला देणार आहे, तुम्ही रेफर केलं तुम्हाला काय तर तो फायदा होईल. अजून खूप डीप मध्ये आहे, पण प्रत्येकासाठी प्लॅन आहे. ह्या सिस्टम मध्ये प्रत्येकासाठी प्लॅन आहे. आता महत्वाचं म्हणजे आपण काही रॉकेट सायन्स नाही करतो, काहीच नवीन नाही करतो. फक्त मार्केटचेच फॉर्म्युले उचलले, मार्केटच्याच लोकांचे डोकं उचलले आणि स्वतःचं डोकं क्रिएट केलं. फक्त क्रिएट करायची हिंमत दाखवली. एक शेतकरी MN बँक, शरद कांबळे, जो वायगावचा आहे, नाव ऐकलं, शेतकरी MN बँक, यांनी काय केलं, त्याचे पैसे नव्हते, त्यांनी फक्त एक पार्टनर पाहिला. चौकुन नाव, हे दोघं पार्टनरशिप मध्ये आज त्याचा CNG चा प्रकल्प चालू आहे आणि आंजीला एक 30-40-50 एकर मध्ये वॉटर पार्कचं काम चालू आहे. तो 50 करोडचा प्रोजेक्ट. असे काही प्रोजेक्ट करून राहिले. बरोबर आहे? आदित्य अंगा नागपूरमध्ये रिअल इस्टेट मध्ये आहे, फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी त्यांचा पैसा लावलेला आहे. बरोबर आहे का नाही? ते पण ब्लॅकलिस्ट झाली आहे ना आदित्य अंगा. नाही त्याच्यावर काही आलं होतं. आता चालतेच आता, जर लोक मोठे होते गाड्या करणार तयार होते. असं नाही की आपल्या मागे लागणार नाही. अगर सक्सेसफुल बनेंगे तो टांग इस्तेमाल का मार्केट में रेडी है, और अपन जहाँ से बिलोंग करते वहाँ पे तो बहुत ज्यादा है कि नहीं, जहाँ से अपन बिलोंग करते. बरोबर आहे? होईलच मार्केट, पण त्याचा फेस करायची कॅपॅसिटी आहे आपल्याला. असं नाही की डुबणार ह्या भीतीनं स्विमिंग करायचीच नाही. डुबणार आहो हे तर माहित आहे, पण ह्या भीतीनं स्विमिंग करायचीच नाही, हा मूर्खपणा आहे. हे तर माहित आहे लग्नानंतर डिवॉर्स होते, मग लग्न कोण करतो? डिवॉर्स होते ना. हे तर माहित आहे 4 व्हीलर घेतले तर ऍक्सिडेंट होते रोडवर, लोकांची होतच आहे, पण का गाडी घेतो? ऍक्सिडेंट होण्या भीतीने गाडीच नाही घ्यायची. डिवॉर्स होण्याला भीतीने लग्नच नाही करायचं. आणि बँक डुबान ह्या भीतीने बँक चालू करायचीच नाही का? अजून एनी क्वेश्चन? नाही मला हे गोष्ट नाही म्हणतात.
रिस्क न लेना ही जिंदगी में सबसे बड़ी रिस्क है, और रिस्क है तो रिस्क है। नाही, मला सर्वात हे विचारतं, याच्यामध्ये फायनान्शियल रिस्क काय आहे? सपोज आपण जे हे सगळं फायनान्शियल फायनान्शियल रिस्क काय आहे? फायनान्शियल रिस्क म्हणजे कोणाची हे सांग. पर्टिक्युलर जे मेंबर लोक आहेत तुमची रिस्क, तुमच्या रिस्कसाठीच पहिला प्रोजेक्ट डेव्हलप करतो आपण द्यावं. एक वेळा तुमचे 5 लाख रुपये तुम्हाला वापस भेटले, तुमचं बँकेजवळ काय आहे? रिटर्न पॉलिसी पण सांगून देणार. हो, सांग. एक वेळा तुमचा पैसा निघाला का आलेला नाही. आता बँक चालू करायचं, आता हे सांगतो मी तुम्हाला 14 लोकांना मी काय चूज केलं. मी निधीच्या फॉर्मॅट मध्ये जाऊन 20,000 स्वतःचा कन्सेप्ट एकटा लॉन्च करू शकतो. नाही, निधीचं फॉर्मॅट मी पाहिलं, त्याचे बरेच हे पाहिलं. बरोबर, त्याचे वेगवेगळे लॉजेस आहेत. ते आता जो निघाले त्यांनी निधीचं पाहिलं मास्टर क्वालिटीमध्ये. हो, निधी होतो. आता मी रुरलही करू शकत होतो. बरोबर आहे. रेग्युलेशन सर. आता 5 लाख रुपये एवढे लोक देऊ शकतात, मी एक व्यक्ती यांना वाचेल काही मोठी गोष्ट नव्हती. बरोबर. परंतु काय होईल, मी जास्तीत जास्त, आणि हा जो तुम्हाला प्लॅन शेअर केला फक्त प्लॅन ए आहे, प्लॅन बी याच्यापेक्षा ऍडव्हान्स आहे. जेव्हा तुमचा पैसा निघेल तेव्हा प्लॅन बी वर आपण काम करतो. बरोबर. आता हा तुम्हाला लोकांना घेण्याचं कारण काय, तर तुमच्या सगळ्यांचे वेगवेगळे कॉन्टॅक्ट ज्याच्यामुळे मार्केटमध्ये फंड येईल. तुमच्याजवळ असलेलं नॉलेज हे मिळेल, कारण स्वप्न काही वेगळं आहे, छोटं नाही आहे. स्वप्न काहीतरी वेगळं आहे, त्यासाठी आपण सगळे एकत्र चाहू. तर मी एक ग्रामीण पर्सनचा पण करू शकत होतो. 5-7 लाख म्हणजे काय, मला सावंगीच्या भाग जायला जिल्ह्यापर्यंत पोहोचायला मला 10 वर्ष लागले असते. आता 5 वर्षांचा आपण स्टेट मध्ये पोहोचू ना. 5 वर्ष ए रँक मध्ये राहू आपण. स्टेट यवतमाळ, नागपूर, अमरावती इथे ब्रांचेस टाकू शकतो. बरोबर आहे. रिटर्न पॉलिसी सांगू. हो, रिटर्न पॉलिसी. जे इन्व्हेस्टर्स पैसे इथे पे करून राहिले, मी फक्त गॅरंटी एवढीच घेऊ शकतो, म्हणजे जे प्रॉपर कमिटमेंट आहे, जे ब्रेक नाही होत. 1 लाख रुपये पर इयर 5 वर्ष. नाही झाला प्रोजेक्ट चालू, फॉर एक्झाम्पल नाही झालं बँकेला प्रोजेक्ट, एकदम झिरो रिस्क मध्ये बोलतो. बरोबर. आता सर्वात पहिला हा फायनान्शियल रिस्क मी तुम्हाला हे सांगतो. फायनान्शियल रिस्क, तुम्ही जर 5 लाख रुपये देऊन राहिले, हा पैसा आपण कोणत्या वेगळ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो का? अमका कंपनी आली 5 लाखात आपल्या मैत्री सारखी आली, सहारा सारखी आली, पल सारखी आली, आपण इथं टाकून टाकला पैसा. हा पैसा आपल्याच जवळ आहे, आपल्या बँकेच्या खात्यात. कोणाला देऊन राहिलो का आपण? कोणाच नाही देऊन राहिलो, पैसा आपल्याच जवळ आहे. पण फायनान्शियल रिस्क काय झाली? 0. अगर जर तुम्ही इथून रजिस्ट्रेशन नंबर आलं आणि तुम्ही 14 लोकांनी म्हटलं मला माझा पैसा पाहिजे, मी द्यायला तयार, मला बरं आहे, जेवढे पार्टनर्स कमी होईल. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? माझा नंबर आला ना, मला नंबरशी मतलब आहे. माझी बिल्डिंग तयार आहे, माझा स्टाफ तयार आहे. एक नाही, दुसरं नाही, तिसरं आहे. बरोबर आहे. पहिली गोष्ट आहे 5 लाख रुपये तुमचा पैसा आमच्याच जवळ, आपल्याच जवळ आहे. बँकेच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट आहे, कुठेच नाही चालत, कुठे खर्च नाही होत. पण फायनान्शियल रिस्क 0 होऊन जाईल. नाही, हे सर्वांच्या वतीने विचार करून नाही सर, आपलं डिस्कशन 2 तास झालं. ते तुमचं बरोबर आहे, बरोबर आहे. हे प्रत्येकाने विचारलं पाहिजे का तुमचा प्रश्न प्रत्येकाचा आन्सर क्लिअर करा. अजून जर कोणाचे डाऊट असेल अजून विचारू शकता. कमिटमेंट फक्त प्रॉपर आहे, 1 लाख रुपये 5 वर्ष आपण वापरतो. दुसरी गोष्ट आपण घेत आहोत बँक पॅनल. इन केस जर तुम्हाला काही झालं तर तुमची मिसेस पॅनल, मिसेसला काही झालं मुलगा पॅनलवर आहे, आणि हे सिस्टम चालत नाही. आणि असं सिस्टम तयार करायचं आहे 2 वर्षात. ह्या ऑर्गनायझेशन एक माणूसही मरण पावला तरी सिस्टम ब्रेक नाही झालं पाहिजे. आता मेघेने एवढं स्ट्रॉंग मॅनेजमेंट सेट केलेलं आहे, अख्खी खानदाने मरण पावली ना, ते सिस्टम ब्रेक नाही होईल, ते चालत नाही. तसं ऑर्गनायझेशन त्यांनी बनवलं आहे. हे ऑर्गनायझेशन आपल्याला तयार करतात. पण पैसा कमवणं हा आपला उद्देश नाही आहे, कारण ह्या माध्यमाने आपण एम्प्लॉयमेंट जनरेशन, जे आपले बेरोजगार मुलं आहेत, नोकरीसाठी दर भटकून राहिले, येतात माझ्याजवळ नोकरी लावण्यात, पण ऑप्शन नाही देऊ शकत. स्वतःच बेरोजगार कुठं देऊ त्याला? जास्तीत जास्त मी 1-2 स्टाफ ऍड केले ऑफिसला, 4,000-5,000 देईल, जास्त नाही देऊ शकत ना. या माध्यमाने काय होईल, एम्प्लॉयमेंट जनरेशन. जसं आता वर्धा अर्बन, याचं जर तुम्ही टर्नओव्हर पाहिलं तर 600 CR,
600 CR आहे आणि जर तिथं जर तुम्ही गेले तर ते त्यांच्याच माणसं बोलून जवळ आणि सगळ्याचे पेमेंट 84,000 तरी पेमेंट 30,000 रुपये दिलं आणि सगळे पेरोलवर आहे. आपल्याला काय करतं, बँक आपली नाहीच आहे, हे बँक आपली नाही आहे. म्हणून इथं आपण एक्सपेन्सेसचा विचार नाही करू, स्टाफला पेमेंट द्यायचा विचार नाही करू, त्याला जास्त पेमेंट देण्याचा विचार करू, कारण त्याला जास्त पेमेंट भेटेल तर तो जॉब मध्ये सॅटिस्फाईड राहील आणि त्या लेवलचं काम करेल. तर जॉब फिलही झाला पाहिजे ना, सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे आहे का नाही. बँक पॅनलवर आपण घेतो लाईफ टाइम, याचा एक एमओयू आपण तयार करणार आहोत, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. तसं आपण नेक्स्ट इयर एमओयू तयार करू. आता होईल नाही होईल मी गॅरंटी घेत नाही, मी गॅरंटी नाही घेत. मी तर ठीक आहे म्हणून राहिलो की लाईफ टाइम देऊ, पण मला हे तुम्ही गॅरंटी द्या का जर मला काही जर तुम्ही माझ्या मिसेसला माझ्या पॅनलवर घ्या, द्या गॅरंटी. नाही देऊ शकत. पण जेव्हापर्यंत आहो आपण 14-15 लोक एकमेकांचा विश्वास बनवतो, कुणाला काही झालं तर सिस्टम ब्रेक झालं नाही पाहिजे. कोणी हो, मला काही झालं, सिकेला काही झालं, तुम्हाला काही, सिस्टम ब्रेक नाही झाला पाहिजे. त्या लेवलचे 14 लोक आपल्याला डेव्हलप करायच्या ब्रेननं. स्लिपिंग इन्व्हेस्टर्स नाही पाहिजे, मला ऍक्टिव्ह इन्व्हेस्टर्स पाहिजे. काम करायच्या सिस्टम मध्ये सगळ्याला, की पैसे टाकले आपण मोकळे झालो. मीटिंगला यायचं, नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा, वेगळ्या वेगळ्या नॉलेज क्षेत्राचं नॉलेज ठेवू ना, नॉलेज घ्यायला कुठं पैसे लागले, बरोबर आहे का नाही. तर बँक पॅनलवर आपण घेऊन जाऊ, बँकेला जे काही प्रॉफिट होईल त्या प्रॉफिट मध्ये इक्वल शेअर देतो. प्रॉफिट मध्ये एक्सपेन्सेस कापून जे वाचत त्याच्यात इक्वल शेअर. फर्स्ट प्रोजेक्ट जो आपण करत आहोत, फर्स्ट प्रोजेक्ट ऑन द्या, याच्यात विदाउट इन्व्हेस्टमेंट पार्टनर, म्हणजे तुम्ही त्या 5 लाखात 2 जागी मालक बनून राहता, एक बँकेत आणि एक पहिल्या प्रोजेक्ट मध्ये. सेकंड प्रोजेक्ट मध्ये प्राधान्य पहिलं तुम्हाला आहे, कारण तुम्ही इनिशियल लेवलवर विश्वास ठेवला, इनिशियल लेवलवर विश्वास ठेवला. म्हणून सेकंड प्रोजेक्ट मध्ये पण इव्हन मला पण इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ठीक आहे मी आज इन्व्हेस्टमेंट नाही केली, पण असं नाही का सेकंड प्रोजेक्ट मध्ये मी इन्व्हेस्टमेंट करणार नाही. तिथं सगळ्यांसाठी नियम सारखे आहेत. आणि एखादी जर आपल्याला मोठा प्रोजेक्ट करायचा, आपल्याला नाही आपण मार्केट पुन्हा इन्व्हेस्टर घेऊ नका, कारण आपली मार्केटमध्ये पोर्टफोलिओ तयार झालेली आहे, पैसा लोक घेऊन तयार आहे. कारण जास्तीत जास्त पैसा आपण बँकेत नाही घेऊ शकत, कारण ती बँक आपली आहेच नाही ना. बँक आपली आहे का, आपलं बॅकअप आहे. आपल्या प्रोजेक्टला जर एखाद्या प्रोजेक्टला जर धक्का लागला, हे सांभाळण्यासाठी बॅकअप करा, एक कंबर नाही तुटली पाहिजे, त्यासाठी हा बॅकअप आहे आपला. इथून जे प्रॉफिट होईल मी तर याला कॅल्क्युलेट नाही करत माझ्या अर्निंग मध्ये, मला नाही पाहिजे. हे जे प्रोजेक्ट रन होईल, कारण इंडिव्हिज्युअल बिझनेस डेटा अँड ग्रुप प्रोजेक्ट देयर इज टू डिफरंट टाइप्स. हा फर्स्ट प्रोजेक्ट मध्ये आपण पार्टनर घेतो. याच्यामध्ये इन्कम झाला तर सगळे इक्वली प्रोपोर्शन मध्ये इक्वली सगळे एक्सपेन्सेस का ना, एक्सपेन्सेस का बिलकुल बरोबर. एजंटला पैसा द्यायचा, फक्त आपल्या या पहिल्या प्रोजेक्टच्या माध्यमातून काय टार्गेट आहे सर, आपल्याला लागलेला पैसा निघाला. म्हणजे आपण जे फायनान्शियल रिस्क वर बोललो ते रिस्क 0 करायची. एक वेळा आपला पैसा निघाला, काय झालं, 0 रुपयात आपला प्रोजेक्ट उभा झाला. 0 रुपयात पैसा कमवणं खूप हार्ड नाहीये, फक्त डेअरिंग, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, त्या 3च गोष्टी आहेत. आणि हा प्रोजेक्ट मी चांगल्याने एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे. सेकंड, लोन फॅसिलिटी. अमाऊंट डिसाइड करायची आहे, ते स्ट्रॅटेजी मध्ये डिसाइड करायची. लोन फॅसिलिटी विदाउट सिक्युरिटी टू इन्व्हेस्टर्स. जर तुम्हाला जर एखाद्या 10 लाख रुपयाचे घर बांधण्यासाठी उदाहरण, तर लोन फॅसिलिटी विदाउट सिक्युरिटी, विदाउट मॉर्गेज. आता सिकेने मला काल एक प्रश्न विचारला की जर त्यांनी पैसे नाही भरले, इन्व्हेस्टर जर त्यांना पैसे नाही भरले, सर्व बेनिफिट्स कॅन्सल. हे पॅनलवर काढल्या जाईल, तुम्ही काऊन नाही, कारण बहुमताने चालेल, मोनोपली नाही चालेल. ठीक आहे, मग मी प्रोजेक्ट डिझाईन केलं तर माझी मोनोपली नाही चालेल, आणि पैसा तुमचाही लागेल, मेहनत तुमची आहे, आपल्या सर्वांची मेहनत आहे का नाही. तर लोन फॅसिलिटी हे गॅरंटी आहे त्याची. बँकेत प्रॉफिट काय भेटतो, मग त्या छटांबाच्या रकमेसाठी तो पैसे तुम्हाला काय.
हा ठीक आहे भाई 2 महिने EMI ऍडजस्ट करता आपण करू कन्सिडर ते तेवढं चालतेच आहे 19-20 आहे का नाही. त्याच्यावर मनी मल्टिप्लिकेशन आणि कंपाऊंडिंग ऑफ फंड ह्याचे 2 सेगमेंट आहेत. हे पण याच्यामध्ये आहे. पैसे को पैसा कशी बनवत आहे फक्त एक वेळा पैसा आपला निघू द्या त्यानंतर मग त्या विषयावर आपण चर्चा करू. आणि घरच्या एका व्यक्तीला जॉब कोणताही एक व्यक्ती पण त्याच्या योग्यतेनुसार त्याच्यामध्ये जर अबिलिटी असेल चपरासीत तर ते चपरासीच बनवतो. जर त्याच्याजवळ कॉमर्सचं नॉलेज आहे मार्केटिंग नॉलेज आहे तर आपण त्या लेवलचं 2 वर्ष 3 वर्ष फक्त प्रोफेशनली पिरियडवर आपण चालू. एक वेळ आपलं मॅनेजमेंट सेट झालं सगळे कर्मचारी आपण परमनंट करू. PF इन्कम टॅक्स व्हॉटएव्हर आपल्याला जो पैसा भेटल बँकेच्या माध्यमाने किंवा प्रोजेक्टच्या माध्यमाने सगळा पैसा TDS कापून भेटेल. त्याचा पॅन आणि टॅन बनणार आहे बँकेचा. जे आपण एजंटला पैसे देतो त्याचे 5% TDS आपण कापणार आहोत. कारण गव्हर्नमेंटला दाखवावं लागेल ना त्याला एवढे दिले पैसे ते एवढे पैसे मला भेटेल तर ते क्लेम करतात तुम्ही इन्कम टॅक्स 25 करा. बरोबर आहे. विचारा बिंदास विचारा. जरुरी आहे ना. विचारा अजून छोटा मोठा एक डाऊट फक्त इथून जेव्हा निगेटिव्ह एनर्जी नाही पाहिजे. आणि आताच मी तुम्हाला सांगतो जर कोणाला प्रोजेक्ट पटला नसेल एक्झिट करू शकतो. मला या प्रोजेक्ट मध्ये एकही व्यक्ती निगेटिव्ह नाही पाहिजे कारण एक सडलं वांग पूर्ण वांग्याची गोळी खराब करतो. बरोबर आहे म्हणून निगेटिव्ह एनर्जी नाही पाहिजे या प्रोजेक्ट मध्ये. तशी तर ऍक्च्युली आपल्याकडे बॉडी पूर्ण तयार झालेली आहे ठीक आहे आणि त्यांनी पण अनकंडिशनल काम करायचं आहे. चंदू एक पॉइंट ऍक्च्युली बॉडी अकराचीच बनत आहे पण आपण आज 14 पण याच्यातले जे 4 लोक आहेत हे ऑफ द रेकॉर्ड आहे पण पॅनलवर आहे जसा ठीक आहे याचा विश्वास आहे मी याला ऑफ द रेकॉर्ड ठेवून राहिलो. ठीक आहे याला मी ऑफ द रेकॉर्ड ठेवून राहिलो आणि विश्वास आहे कारण तो ऍक्टिव्हली काम करतो. मग ऑफ द रेकॉर्ड मध्ये अजून 1-2 इन्व्हेस्ट नाही ऑफ द रेकॉर्ड हे फक्त 1 वर्ष आहे. 1-2 इन्व्हेस्ट डिसाइड करू ना आपण नंतर पण पाहू आता नंतर. हे जे पण आता विषय असा आहे हे जे 11 लोक आहे फक्त 1 वर्ष 1 वर्ष याचा फक्त मुख्य प्रवर्तक असतो अध्यक्ष नसतो. आणि एका वर्षामध्ये इलेक्शन ज्याच्या अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष सहसचिव कोषाध्यक्ष जे काही आपण हे इलेक्शन DDR ऑफिस घेते तेव्हा ती बॉडी बनेल तेव्हा हे 4 लोक त्या सिस्टमचा पार्ट बनेल. बरोबर अशा प्रकारे लोक सिस्टम मध्ये आणखी कोणाला विचारू आपल्या चर्चा करायची चांगल्या टॉपिकवर डिस्कशन करून फॉर्मचं जे पॅन कार्ड बनवतं त्याचं फॉर्म म्हणून बनवता की पार्टनरशिप डीड राहील. मग त्या पार्टनरशिप डीडवर 30% प्रॉफिटचं इन्कम टॅक्स लागेल. करू ना मास्टर होते तेच माहितच आहे. फायनान्स मध्ये चांगलं नॉलेज आहे तुला माहिती आहे. मग ते पार्टनर 30% नाही मग तो पार्ट जो आहे तो स्ट्रॅटेजिक पार्ट. आज आपण फक्त प्लॅनिंग वर बसून आहोत स्ट्रॅटेजीवर नाही बसतो. स्ट्रॅटेजी नेक्स्ट मीटिंग कॉल होईल स्ट्रॅटेजीवर. एवढा सगळं टॉपिक जर एकाच दिवशी डिस्कस करू तर गावामध्ये बॉन्सिंग होऊन जाईल. आज पहिली गोष्ट फक्त प्रोजेक्ट काय आहे कसा आहे हे समजून घेणं महत्वाचं. मला छोट्या रेव्हेन्यू साठी पण 1-2 गोष्टी ऍड करायला पाहिजे. कोणत्या जसं गोल्ड लोन झालं आता तो स्ट्रॅटेजिक पार्ट आहे ना. आता फायनल झालं का माय काही गोष्टी चुकल्या स्ट्रॅटेजीची मीटिंग व्हायची आहे ते नंतर हे होईल. आता याचा आपण FD चा रेट ऑफ इंटरेस्ट डिसाइड नाही केला RD चा रेट ऑफ इंटरेस्ट डिसाइड नाही केला मग त्याच्या पॉलिसीज नाही बनवल्या काहीच नाही बनवलं. पैसा लागून कुठला प्रोजेक्ट म्हणून जो FD RD चा पैसा आहे जो लॉंग टर्म पैसा आहे तो प्रोजेक्ट मध्ये आपण इन्व्हेस्ट करणार आहोत. आणि डेलीचा पैसा आपण इन्व्हेस्ट नाही करू शकत नाही तर बॅलन्स बिघडून जाईल बँकेचा इक्वेशन क्रॉस होऊन जाईल. आज फक्त बँक प्रेझेंट झालेली आहे फक्त आणि प्लॅनिंग कशा प्रकारे कार्य करायचं आहे ते प्रेझेंट झालंय समजा. कारण विजन खूप मोठा आहे. माझा विजन खूप मोठा आहे. मला माहिती फक्त प्लॅन ए मध्ये फक्त प्लॅन ए मध्ये मला तुमचा फक्त एक वेळा पैसा निघू तुमचं विजन मला माहिती आहे. आपण 2-3 तास बसलो पण बाकीच्या लोकांना सांगणं जरुरी आहे बरं आणि त्यांचे डाऊट्स क्लिअर होणं जरुरी आहे. हे ऑन द बिहाफ ऑफ पीपल
हा. यांच्या वतीने तुम्ही डाऊट काढून आलो बरोबर. नाही जरुरी आहे सर. ते जरुरी आहे, फंड एवढं जरुरी आहे. इंडिविजुअल लेवल पे सभी को बताया ही गया है, हाँ। सबके साथ बैठे हैं हम लोग। फंडिंग क्लियर होणं जरुरी आहे. लेकिन फिर भी एक आज सब लोग बैठे हैं हाँ। एक साथ, तो सबके काल आजची मीटिंग यासाठी कारण डॉक्टर साहेब तुम्ही मला म्हटलं किंवा सर मी तुम्हाला पाहून त्या सिस्टमला पण मी तुम्हाला म्हटलं की आपण सगळे एक दिवस एका जागेवर बसू. आपण जो काही करत आहोत ते त्यांच्यावरकडे पाहून करत आहोत, म्हणजे आपला विश्वास त्यांच्यावर, म्हणून आपण त्याप्रमाणे ते करू. बसलेल्या सगळ्यांचा जर असं तुम्ही पाहिलं तर आपण सगळ्यांचा विश्वास आहे, त्याच्यामुळे आपण गेलेट झाला ना. त्याच्याचकडे कोण आलेले आहेत सर. म्हणून त्याच्यामध्ये काही असलं खूप सिलेक्टेड लोक बोलले, मोजून लोक नाही बोलले. नाही असं नाही झालं पाहिजे की घरी जाऊ मग असं करायचं होतं तसं करायचं तो प्रश्न होतं, राहिला, तो विचारायला प्रश्न राहिला, काका तो तुम्ही प्रश्न राहिला. विचारा. मग ते परत आपल्याला डिसाईड काही पण छोटा मोटा बैंका डूबते, पेपर में चलते न्यूज, अब डूबने के डर से स्विमिंग करना ही बंद कर देंगे क्या? नहीं नहीं वैसा नहीं, थोड़ा तो कॉन्फिडेंस तो रहना चाहिए. नहीं वो रहना चाहिए, इसलिए तो आज सबके सामने है, क्योंकि इतने लोगों के क्वेश्चन फेस करना इट्स नॉट अ जोक. मैं रेडी हूँ क्योंकि मैंने इसके बेस पे काम किया. बिल्डिंग तो खड़े करेंगे. उसमें तुम्हारा नॉलेज अच्छा है, हाँ दैट इज रीजन, इसलिए तुम उस पे हर इसमें तुम आंसर कर सकते. क्या है कि बहुत इसमें ऐसे कॉन्फ्रेंस में क्या होता है, एक जन बता देता है, दूसरा उनका डाउट क्लियर करने वाला अलग रहता है, उसका अलग रहता है. वही बता रहे हैं, वही डाउट क्लियर कर रहे हैं, मीन्स उनकी पूरी स्टडी हो चुकी है. ये सर 5 वर्षाचा अभ्यास आहे माझ्या प्रोजेक्टचा. थोडं 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 युट्यूबच्या माध्यमातून म्हणा, वेगवेगळ्या माध्यमातून नॉलेज घेण्याचा प्रयत्न आहे. नॉलेज कुठे पेपरवर लिहिलंय का आपल्या डोक्यात ठेवलं फक्त आधी तुमच्याजवळ प्रेझेंट आहे. निधी बँकेच्या बद्दल मी बरेच वेळा YouTube जाऊन देखा नाही तो कन्सेप्ट फेल आहे. म्हणजे तिथं आपल्याला प्रॉफिटच जनरेट नाही, नाही तो लॉस आहे. आणि ह्या कन्सेप्ट मध्ये आपल्याला कोणत्या गव्हर्नमेंट टॅक्स नाही पे करायचं, नाही फक्त ऑडिटच करायचं. जे काही आपल्याला प्रॉफिट होईल बँकेला त्याचा फक्त तो पैसा डिव्हिडंड म्हणून शेअर होल्डर्सला द्यायचा. आता हा मग सेकंड पॉईंट राहिला, हा पैसा इन्व्हेस्ट कुठं होतोय, कोणाचा पैसा आहे? हा तुमचाही पैसा नाही, तो 5 लाख टाकत आहे ना ऑन रेकॉर्ड, हा तुमचा पैसा नाही. एक पॉईंट कॉम्पिटिटिव्ह फॉर्म कशा होतात. जसं जिल्ह्याचं रजिस्ट्रेशन घेण्यासाठी आपल्याला 2200 सभासद, एक शेअर जवळपास आपण कॅल्क्युलेट करू मोठामध्ये 2000 रुपये. म्हणजे ह्या 2200 लोकांकडून आपण 2-2000 रुपये जमा केले. म्हणजे काय केलं, लोकवर्गणी. आणि लोकवर्गणीतून बँक चालू. आपण आपले 14 लोक पैसे टाकले पण बँक चालू करता हे रेकॉर्ड नाही म्हणत. त्या 2200 लोकांचे फॉर्म्स, हे 2200 डमी शेअर होल्डर, याला माहितीच नाही शेअर होल्डर आहे बरोबर. त्याला माहितच नाही का ते शेअर होल्डर. कारण कसं आहे, जर आपण एकदम तत्वावर चालू तर होणार नाही, पुढे पुढे 19-20 करावं लागेल बरोबर. ह्या 2200 लोकांकडून 2000च्या माध्यमानं पैसे जमा केले, आम्हाला लोकवर्गणी झाली. त्या लोकवर्गणीतून आम्ही 11 लोकांनी बँक चालू केली. जसं तुमच्याकडं आधार वाले आले होते, 1200 रुपये त्यांना दिले, तुम्ही दिले 1200 रुपये. काय झाले हे त्यांनी नियमानं केलं. छोटा कन्सेप्ट होता. स्वामीमध्ये असंच कॉन्सेप्ट होता ना की मेघे साहेबांना जे प्रॉपर्टी घेतली आहे, जो क्लास 3 क्लास 4 होतं त्यांच्या नावाने घेतली आहे. बरेच लोकांना माहिती नव्हतं, बरेच लोकांना माहिती होतं की आपल्या नावाने एवढी प्रॉपर्टी आहे. खास करून अटेंडमेंटच्या लोकांना कोण काय करते, तो आपला ड्युटी करते, नोकरी करते, रिटायर होऊन जाते, त्याच्या नावाने प्रॉपर्टी घेतल्या. त्याला स्वतःला माहिती, त्याला जर माहिती पडलं तर उद्या मेघेच्या छातीवर उभा राहणार तेव्हा माझं. पण ते तसं नाही, पण हे ते डमीच आहे. पण डमीमध्ये म्हणजे असं हे तर एवढं हे महत्त्वाचं, ते कोणाला हे नाही माहित का तो या बँकेचा शेअर होल्डर आहे. आणि माहिती पडलं का आपण एकटा 15 एकटा का आपला तो त्याच्याशी करण का. जर एखाद्याला माहिती पडलं तर करण का, कारण 15 आपण आणि जे ज्याने शेअर होल्डर टाकून राहिलं ते आपले लोक आहेत, जे आपल्या साईडने वोट मारला, बरोबर. म्हणजे वन साईडच वोटिंग होणार. आणि त्याला माहिती पडलं पाहिजे इलेक्शन केव्हा आहे, त्याला फक्त 15 लोकांना माहित नाही का ह्या डेटले DDR येणार आहे, इलेक्शन होणार. आपण काही पब्लिकली अनाऊन्स नाही करणार ग्रामपंचायतीची निवडणुकीसारखं, नाही बॅनर्स लावणार ना. पण तो प्रश्नच नाही. आता मतदारांचं केव्हा इलेक्शन होते माहित पडते. दरवेळी सुधाकर साठवलेच अध्यक्ष बनते बरोबर. हा आता आपल्याला ह्या विषयावर मी सर्वांना ऑफर करतो
या बँकेचा प्रेसिडेंट म्हणजे मुख्य प्रवर्तक निवडायचा आहे. तुम्ही कोणीही जर इच्छुक असाल तर आपण मुख्य प्रवर्तकाची निवड करू शकतो. ते लोकशाही माध्यमात म्हणजे कोणाला मुख्य प्रवर्तक म्हणजे अध्यक्ष बनवायचा त्या बँकेत. तुम्ही सगळं बोलवलं तुम्ही सगळं हे करून राहिले गाईड करून राहिले सगळं काही तुम्हाला नॉलेज आहे. यू शुड बी. लेकिन इसमें 14 जो लोग हैं वो इन्वेस्टर्स हैं, लेकिन बहुत लोग साइलेंट पार्टनर भी और एक्टिव पार्टनर भी हैं. पण सगळे पार्ट आहे या सिस्टमचा. ठीक है, फक्त ये सब पार्ट है इसके. या सिस्टमचा पार्ट आहे तो सगळं. मुझे चाहिए कि कौन कौन काम करना चाहता है. अब जैसे मैं जॉब वाला हूँ, अब कितनी पेमेंट है लेकिन मैं छोड़ सकता हूँ क्योंकि मुझे पता लग रहा है प्रॉफिटेबल है. जो मैं वहाँ 9 घंटे कर रहा हूँ वो यहाँ करूँगा. बट आप डॉक्टर हो सर, आप प्रोफेशन को नहीं छोड़ सकते. टाइम नहीं मिल सकता. टाइम नहीं मिलेगा तो पार्ट टाइम उसके लिए हमने एक पार्ट टाइम हा पार्ट टाइम केले. पार्ट टाइम म्हणजे कसं आता एक काम कसं करायचं आपल्या सगळ्यांना हे सांगतो मी. असं जर नाही की दिवस सकाळी 10 वाजता आलं 9 वाजता गेलं तो विषयच नाही. फक्त जे आपल्या हे समजायचं की बँक आपली आहे. त्या बँकेत जे आरडी दुसऱ्या बँकेत जाणार होते ते इथं कन्वर्ट करू, एफडी कन्वर्ट करू. एखादी चायवाला आहे तर बाबा आमच्या बँकेत काढ तर आपल्याला आपले कॉन्टॅक्ट यूज करायचे आहे. त्याला काय अकाउंट मल्टिप्लिकेशन. अकाउंट मल्टिप्लिकेशन बसल्या बसल्या करता येते. बरोबर. आपण बसलेला त्याच्यामध्येच करता येते. यायचं दर महिन्याच्या मीटिंगला यायचं तेव्हा प्रत्येक वेळा आपण स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आमच्याकडे पेशंट येतात वर्षानुवर्षे येतात राहतात तर ते त्यांचा विश्वास होते. त्यांना जर तुम्ही ऍडवाइस केलं तर ते तयार होतात. सरळ ऍक्च्युली मला इथे माहितीये का, रोशनचं खूप मोठं म्हणजे डेडिकेशन आहे प्रोजेक्टसाठी. कारण की त्याला ऍक्च्युली गुगलने 20 lakhsचा ऑफर केला होता पॅकेज आणि त्याचं जॉब लोकेशन कुठे होतं, बँगलोर. पण ते सगळं सोडून तो अनकंडिशनल बँकेसाठी काम करत आहे है ना. इंडिया मार्ट जॉइन केली कारण त्यांना नागपूर एक दिन में पैक किया है सामान, मेरे को नहीं रहना है यहाँ पे. सारा चीज आके इनके सारे तर बैठ याला कॉर्पोरेट नॉलेज, कॉर्पोरेट मॅनेजमेंटचं चांगलं नॉलेज आहे, टेक्नॉलॉजीचं चांगलं नॉलेज आहे. म्हणून आपण असे लोक हायर केले आहेत. फक्त शिकलेले जो शिकलेले ज्यांचं आहे तेच केलं. बरोबर आहे. शिकलंच पाहिजे. काही दुसरे काही असले तर मग ते पटकून देतात ना, ते आपला विचार करतात. बेसिक नॉलेज तरी पाहिजे. नाही आता आपण जसं जसं मीटिंग स्कॉल होईल प्रत्येकाला नॉलेज मिळेल कारण त्यात सेमिनार ट्रेनिंग सेशन हे सगळं चालणार आहे. याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण काही ना काही प्रॉब्लेम काढले पाहिजे. आपण अशा कोणत्याही मीटिंग मध्ये जातो तर स्वतःच किंवा दुसऱ्यासाठी आपण काही ना काही हे केलं पाहिजे. जितके तुम्ही प्रॉब्लेम काढणार तितकं आपल्याला डिस्कस करता येईल, तितके आपले फंडे क्लिअर होतील. मी सगळ्यांना सांगितलं डाऊट्स असेल तर घेऊन या. काही डाऊट्स असं प्रेझेंटेशन मध्ये भेटून गेले. बिलकुल झाले ते फंडामेंटल म्हणजे आपले जो फंडामेंटल जो हे असते ते बिलकुल क्लिअर होतात, मोकळे होतात. हे होणं जरुरी आहे. ठीक आहे, तर सगळ्यांचं प्रश्न झाले. और कुछ अजून है काही तो असेल आप तर पूछ सकते विचार हैं. शकतो आपण. कारण मग इथून गेल्यावर कोणाला काही विचारायचं तर मोकळे करणार विचार. इथून गेल्यावर सजेशन प्रश्न भी निर्माण सजेशन भी करणार. देते हैं. सजेशन हाँ. भी चाहिए हम लोगों को हाँ. क्योंकि हम सबको अलग अलग सोचते हैं. हम लोग को सजेशन भी चाहिए. सजेशन भी चाहिए. हाँ. ऐसा नहीं कि सिर्फ क्वेश्चन फीडबॅक भी चाहिए, सजेशन भी चाहिए. सर हे जे मायक्रो फायनान्सचा जो विषय आहे, अशा कित्येक बँक आहे समजा जे लोन देतात गटांना, तर आपल्याच बँकेकडून का म्हणून घेणार? जाऊन घेऊ. पण 14 लोक आव काय सर याला? हा? 14 लोक नाही नाही अशा आहेत ऑलरेडी भरपूर आहेत. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काय असते, लोक तुमच्याकडे पाहतात. हा. जसं आता मी प्रॅक्टिस करून राहिलो. आता मी 5 वर्षापासून प्रॅक्टिस करून राहिलो. तर माझ्याजवळ असे हार्टचे पेशंट, बाकीचे पेशंट, बिमराचे सगळे रेग्युलर येतात. बीपी, डायबिटीस हे रेग्युलरली येत असतात. रेग्युलरली येतात. माझा एक बॉन्ड फॉर्म होऊन जाते त्याच्यामध्ये. त्यांना जर मी म्हणे जसं मी यांच्यावर विश्वास केला तसं ते माझ्यावर डॉक्टर म्हणून ते म्हणते की हा फसू शकत नाही, तर ते टायर होतं. फायनान्शियल डाउन में आणि परत कसं आहे माहितीये का, ते जे गटाचं म्हटलं ना तू 600 रुपये हप्ता म्हटलेला आहे, तर बाया एवढ्या हुशार आहेत की त्या मग कसं 1200 म्हणजे कमी हप्ते करतील. हे चालेल. स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे. फक्त मी Example देतो. असं चालेल का? ते strategy बाया आहे. लोकांचं पण डोकं खूप चालतं खरं. तो स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे. तो नेक्स्ट टाइम कॉल होईल त्याच्यावरून पॉलिसी बनलेली आहे. फक्त एक्झाम्पल होतं. आता तुझं उत्तर का आपल्याकडून
काय आपल्याच कडून काम म्हणून घेतलो. पैसा घेऊन राहिलो, मागून नाही नाही, राहिलो. नाही. पैसा- ऐकून घे, हा. मार्केटमध्ये जाऊन तुम्ही पैसा कोणाला देता ना, बरं. पैसा घ्यायला लोक तयार आहे. बरं. जेव्हा मागायला जातो ना, हात आपण असल्यानंतर हे देते. पॉलिसी आहे. अरे बाहेर 10 बँकेतून देऊ दे ना, 11 वरून रेडीच आहे घ्यायला. पैसा घेऊन जा. मायक्रो फायनान्स फक्त 10 ते 11 राहतात, पण एक बाई कमीत कमी 15-16 बचत गटाचे मेंबर राहतात. आहे ना. बरोबर आहे. मग ते 15-10 बँका आणि 16 बचत गट, तर बाकीचे 6 बचत गटाला तो कोण लोन देईल? शेवटी मग आपला नंबर लागतात ना त्याच्यात. रेट ऑफ इंटरेस्ट, हाँ. कभी भी आप you'll get the call from only प्राइवेट बैंक्स. आपको बहुत सारे कॉल आते हैं प्राइवेट बैंक क्योंकि उनका हाई रेट ऑफ इंटरेस्ट हाई है. कभी आपने सुना एसबीआई के बंदे आपके पीछे दौड़ रहे हैं, 1 महीना दौड़ना पड़ता है आपको पर्सनल लोन या हाउसिंग लोन के लिए, बिकॉज दे आर मतलब उन बहुत कम रेट में देते हैं. तो ये हम लोग करेंगे जो वो गट का चल रहा है. अगर मैम आपका क्वेश्चन जो आंसर था कि हम आपको 600 रुपए में कैसे कम भी दे सकती हैं, अब क्योंकि सबके फैंसी फ्रेंड्स अलग रहती है, तो उसका जैसे हम लोग ईएमआई भरते हैं. अगर मैंने एक मोबाइल लिया और उसका ईएमआई 3 महीने में क्लोज किया तो मुझे रेट ऑफ इंटरेस्ट कम लगेगा. तो हम उस पे बनाएंगे स्ट्रेटेजी कि अगर आप कम भरते हो वैसे तो आपको ज्यादा पैसे पे करना है. अगर आप कम सरकारने याच्यावर 600 रुपये EMI काढले. अगर जर एक पैसा घेतला तर ते अजून 300 होईल ना. ज्यादा बढ़ जाएगा, तो जब वो हम समझाएंगे तो वो उसमें बैठ जाएगा. हाँ बिल्कुल. उसके लिए मैंने देख लिया है सुनने में, क्योंकि मैं ऑलरेडी इंफोसिस में कर चुका हूँ. तो सॉफ्टवेयर का जितने भी फीचर्स हैं मैंने आपल्याला आताच म्हणजे सॉफ्टवेअरवर आताच करायचं आहे की नंतर एखादी वर्ष? नो विदाउट सॉफ्टवेयर ही चलेगा नहीं, क्योंकि टेक्नोलॉजी है. सॉफ्टवेयर हमें ऐप देना पड़ेगा. कामच नाही होणार. त्यासाठी रिअल अभी ऑलरेडी चालू है इसका. 20 लाखात सॉफ्टवेअर जाणार आहे. 20 लाखाच्या. आता ऑलरेडी काम चालू है. 50,000 ते 1 लाख रुपये पर मंथ तर मेंटेनन्स आहे. उसमें पेमेंट गेटवे रहेगा सब चीज़. आपली कोणती इन्फॉर्मेशन हॅक वगैरे नाही झाली पाहिजे. त्याने क्लाउड बेस्ड आहे. हा क्लाउड बेस असते. ते सगळा डेटा जो क्लाउडवर स्टोअर होऊन जातो. पहिले ते कोऑपरेटिव्ह बँक वगैरे असते तेव्हा फक्त अशीच चालायची. नाही पहिले चालते, पण आपण एवढा सारा ब्रांचेस मॅन्युअली वी कांट ऑपरेट. मॅन्युअली शक्यच नाही. ते स्ट्रॅटेजी मध्ये डिसाइड करा. नेक्स्ट कॉल आपण आज फक्त प्लॅनिंग आहे शुअर बोलतो. बरोबर आहे. ते आपण डिसाइड करू. आपण 14-15 जेव्हा नेक्स्ट मीटिंग कॉल होईल, जेव्हा आपला रजिस्ट्रेशन नंबर येईल, सगळं आपलं झालं, आपण पॉलिसीवर बसणार. हे बँक एवढे देते, आपण एवढं देतो, मग आपले खर्च किती आहे, खर्च करून आपले पैसे किती वाचते, त्याचं कॅल्क्युलेशन बघा. कारण आपण 10% मध्ये लोन वाटू शकत नाही. 10% मध्ये आपण लोन देऊ शकत नाही. आपल्याला कमीत कमी 13-14 ठेवाच लागणार. कारण आपले एक्सपेन्सेस आहे ना, कारण एजंट लोकांना पैसे द्यायचे आहे, त्याचे 4-4.5% कमी मार्केटमध्ये 2-2.5% संस्था आहे 18% कमी नाही. 18% घेऊन राहिले. सगळ्यांना जेवण करून जायचं आहे. ठीक आहे, वेळ आटोपली घेऊ आता आपण. मी असं जाहीर करतो की मीटिंग आता आपली समाप्त झालेली आहे. ठीक आहे ना, आता आपण सगळे सोबत जेवण करू. कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नका.